आजचा जो आपला विषय आहे, तो मुळातच त्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आपण निर्धारित केलेला आहे, जे विद्यार्थी नुकतंच पदवी शिक्षण घेऊन या यू-पी-एस-सीच्या परीक्षेची तयारी करू पाहत आहेत किंवा त्याचा विचार करत आहेत. म्हणून आम्ही या वेबिनारचं टायटल जे आहे, शीर्षक जे आहे, ते अत्यंत सुलभ आणि सोपं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गुंता ठेवलेला नाहीये. काय टायटल आहे? तुम्हा सर्वांनी ते वाचलं असणार याची मला खात्री आहे. तयारी यू-पी-एस-सीची 2021 आणि 22. अ, म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या जूनमधल्या पूर्व परीक्षेचा विचार करायचा आहे, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही अभ्यासाची एक विशिष्ट प्रकारची प्रक्रिया हाती घ्यावी लागेल आणि दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांना 2022 मध्ये ही परीक्षा द्यायची आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी देखील वेगळ्या प्रकारचा अभ्यासाचं नियोजन असणार आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून मी येणाऱ्या तासाभरामध्ये माझ्या अनुभवाच्या आधारे माझे जे सहकारी आहेत आणि विद्यार्थी यांच्याशी होणारा जो सततचा संवाद असतो, यातनं ज्या काही बाबी आम्हाला महत्त्वाच्या वाटतात, तर त्या बाबी मी तुम्हा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. अ, जेव्हा आपण यू परीक्षेची तयारी असा विचार करतो आणि मग या तयारीबद्दल, या परीक्षेचं स्वरूप, अभ्यासक्रम अशा रीतीनं आपल्या अभ्यासाच्या नियोजनाचा विचार करतो. तर तत्पूर्वी मला असं वाटतं प्रत्येक नवीन विद्यार्थ्यानं, विद्यार्थिनीनं 2 बाबींचं भान ठेवलं पाहिजे आणि त्याचं छोटंसं स्पष्टीकरण देऊन आपण त्या विषयातले 2 भागामध्ये मी जवळपास 5 एक मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे. आता या अशा कोणत्या 2 बाबी महत्त्वाच्या मला तुम्हाला सुरुवातीलाच सांगाव्याशा वाटतात, त्याचं स्पष्टीकरण तुम्हा आम्हा सर्वांना असलं पाहिजे. तर त्यातली पहिली बाब म्हणजे मुळातच ही यू-पी-एस-सीची जी परीक्षा आहे, तर ती आयोजित केली जाते किंवा ती लिहून त्यात यश प्राप्त करून, त्यात प्राप्त ठरून किंवा होऊन आपल्याला जे पद प्राप्त करायचं आहे, मिळवायचं आहे, तर त्याला सर्वांना हे माहिती आहे आपल्याला शासकीय अधिकारी, प्रशासकीय सेवक, सनदी सेवक, सरकारी अधिकारी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. पण त्याची जर काही वैशिष्ट्ये तुम्ही बघितली, तर जी तुम्ही सुरुवातीलाच लक्षात ठेवली पाहिजेत. की हा शासकीय किंवा ही शासकीय अधिकारी असल्यामुळं प्रशासनिक सेवक किंवा लोकसेवक म्हणजे हा शब्दप्रयोग अत्यंत महत्वाचा आहे. लोकसेवक, पब्लिक सर्व्हंट. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, लोकसेवक या भूमिकेमध्ये तुम्हाला 10 ते 5 अशाच प्रकारचा ऑफिस जॉब या पद्धतीने या सेवांकडे पाहता येत नाही. 24/7 ज्याला मानतो आपण. कारण लोक हा शब्दप्रयोग जर तुम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतलं, तर लोकांच्या सकाळच्या जगण्यापासून त्यांना सुरक्षितता पुरवण्यापर्यंत 24 तास वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आपल्या शासकीय, प्रशासकीय यंत्रणेला पुरवाव्या लागतात आणि त्या विभागामध्ये काम करणारे जे प्रशासकीय अधिकारी असतात, तर ही जबाबदारी पार पाडत असतात. त्यामुळे 24/7. त्यानंतर महत्त्वाचा जो घटक आहे, जेव्हा आपण प्रशासकीय सेवकाचा, सनदी सेवकाचा, शासकीय अधिकाऱ्याचा विचार करतो, तेव्हा त्यांना जी काही भूमिका दिलेली आहे, तर ती भूमिका त्याच्याबद्दल मी बोलणारच आहे. ती भूमिका कशी पार पाडायची आहे? जे काम सोपवलेलं आहे, तर ते काम तटस्थपणे, न्यूट्रली आणि महत्त्वाचं म्हणजे इम्पार्शियली, निपक्षपातीपणे हे कार्य प्रशासकीय यंत्रणेला पार पाडायचं आहे. हे 2 शब्दप्रयोग तुम्ही कायम लक्षात ठेवा. तटस्थपणे, न्यूट्रली आणि निपक्षपातीपणे, इम्पार्शियली. याला जोडून एक महत्त्वाचा शब्दप्रयोग मला तुमच्या समोर मांडायचा आहे. तो म्हणजे समन्यायी वृत्ती. म्हणजे कोणत्याही प्रकारचा, कोणत्याही आधारे भेदभाव करणं प्रशासकीय सेवकाकडनं अजिबात अपेक्षित नाही. कारण हा लोकसेवक आहे आणि लोक ही संज्ञा किंवा पीपल हा वर्ड जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा तिथं जातीचा, धर्माचा, भाषेचा, प्रदेशाचा, वंशाचा, लिंगभावाचा कुठलाच विचार त्या प्रशासकीय पुरुष असेल किंवा स्त्री असेल किंवा तिसऱ्या लिंगाचा अधिकारी असेल, तर त्यांनी विचार करणं, अशा प्रकारचा भेदभाव करणं हे अपेक्षित नसतं. सो समन्यायी वृत्ती. याला जोडून मग जो महत्त्वाचा मुद्दा प्रशासकीय सेवेच्या बाबतीमध्ये येतो, ते काम काय आहे? तर कायद्यांची आणि धोरणांची अंमलबजावणी करणं. आणि ही अंमलबजावणी करण्यासाठी या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सनदी सेवकांना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही प्रशासकीय अधिकाऱ्याचं एका वर्डमध्ये, शब्दामध्ये वर्णन करायचं असेल तुम्हाला, तर ते तुम्ही डेफिनेटली करू शकता. ते म्हणजे डिसिजन मेकर्स आहेत ते. ते निर्णय निर्धारक आहेत, निर्णयकर्ते आहेत. आता जेव्हा आपण निर्णय असा विचार करतो, तर ते स्वाभाविकच लोकांसाठीचे निर्णय आहेत, सार्वजनिक स्वरूपाचे म्हणजे पब्लिक डिसिजन्स आहेत आणि हे निर्णय कधी-कधी दैनंदिन स्वरूपाचे साधे असे असतात, ज्याला आपण सुलभ रोजचा आपला प्रशासकीय व्यवहार पार पाडण्यासाठी त्यांना घ्यावे लागतात आणि कधी-कधी हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे,
म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट असं म्हणूयात, किंवा ज्याला पॉलिसीवरती इम्पॅक्ट पाडणारे अशा प्रकारचे जे निर्णय आहेत, म्हणजे एका घटकाचं, कदाचित संपूर्ण समुदायाचं, आपल्या समाजाचं भवितव्य ठरवणारे किंवा त्यांच्या पुढच्या भवितव्यावरती दूरगामी परिणाम करणारे देखील हे निर्णय असतात. सो स्वाभाविकच ज्याला आपण अत्यंत महत्वाचे निर्णय असं मानतो. सो हे जे निर्णय आहेत आणि जे निर्णय तुम्हाला कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून घ्यावे लागतात, आणि त्या पुन्हा 3 मूळ शब्दांकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. हे निर्णय तुम्हाला तटस्थपणे घ्यायचे आहेत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे निपक्षपातीपणे त्याची राबवणूक तुम्हाला करायची आहे आणि समन्यायी वृत्ती या प्रशासकाकडे आहे. आता शेवटचा भाग या बाबतीमध्ये मी सांगतो. आता हे मी सुरुवातीलाच का सांगितलेलं आहे, हे मी जेव्हा माझे पुढचे मुद्दे तुमच्यासमोर मांडणार आहे, तर त्यातनं तुम्हाला डेफिनेटली लक्षात येईल. म्हणजे आता शेवटचा मुद्दा प्रशासकीय सेवकाच्या बाबतीमध्ये मला जो सांगायचा आहे तुम्हाला, तो तितकाच महत्वाचा आहे, की प्रशासकीय अधिकारी, जसं मी म्हणालो, निर्णय करता म्हणूनही तुम्हाला किंवा करती म्हणून तुम्हाला डिफाईन करता येतं. याच्याखेरीज आणखीन वेगळ्या पद्धतीनं पाहता येऊ शकतं का? तर डेफिनेटली. सोप्या भाषेमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने जर प्रशासकीय अधिकाऱ्याकडे पाहायचं म्हटलं, भूमिकेकडं, कामाकडं, तर काय म्हणू शकतो आपण? तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्या समाजामध्ये काम करायचं आहे, त्या समाजातील महत्वाच्या मूलभूत प्रश्नांची, अडचणींची जाण असली पाहिजे. कॉम्प्रिहेंडिंग म्हणजे अंडरस्टँडिंग. ओके, कशाची अंडरस्टँडिंग किंवा अवेअरनेस असला पाहिजे? ज्या समाजामध्ये, ज्या देशाचं प्रशासन, मग भले तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी काम करत असाल, जिल्ह्याच्या ठिकाणी काम करत असाल, प्रदेशाच्या ठिकाणी काम करत असाल, घटक राज्याच्या पातळीवरती काम करत असाल, किंवा तुम्ही केंद्र शासनाच्या थेट अखत्यारीमध्ये काम करत असाल, दिल्लीमधल्या प्रशासकीय यंत्रणेचा तुम्ही घटक असाल. सो समाजाची जाण ज्याला मानतो आपण, आणि समाज असं म्हणालो आपण, तर साध्यातल्या साध्या ग्राउंड पातळीपासून अगदी आंतरराष्ट्रीय जागतिक पातळीपर्यंत वेगवेगळ्या लेवलचा विचार आपल्याला करावा लागतो. सो समाजाची जाण म्हणा, वास्तवाची जाण म्हणा, किंवा वास्तवाचं आकलन म्हणा, तर हे आकलन प्रशासकीय सेवकाकडनं अपेक्षित असतं. आणि दुसऱ्या बाजूला केवळ समस्यांची जाण प्रशासकीय सेवकाकडनं अपेक्षित नसते. तर दुसरी एक महत्वाची अपेक्षा प्रशासकीय सेवकाकडनं असते, आणि ती अपेक्षा म्हणजे या समस्यांवरती उत्तर काढण्यासाठी आपल्याला काही उपाय योजता येतील का? म्हणजे जसं आपण वैद्यकीय परिभाषेमध्ये बोलायचं असेल, तर डॉक्टर काय करतात? तो किंवा ते तर रोगाचं निदान. सो रोग निदान म्हणजे अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम. पण दुसऱ्या बाजूला अंडरस्टँडिंग अँड डायग्नोजिंग द प्रॉब्लेम. सो डायग्नोसिस आहे त्याच्यामध्ये. पण तुम्ही डायग्नोसिस म्हणजे रोग निदान केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती औषध उपचार पुरवावा लागतो, म्हणजे इथं तुम्हाला उपाय सुचवावे लागतात. म्हणजे कोणत्या प्रकारचे उपाय हाती घेतल्यानंतर या समस्येवरती आपल्याला मात करता येईल, त्या समस्येची तीव्रता कमी करता येईल. सो मी प्रशासकीय सेवेच्या बाबतीमध्ये, सेवकाच्या बाबतीमध्ये, शासकीय अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये 24x7 म्हणजे 24 तास उपलब्ध असणं, इथपासून ते समस्येचं आकलन आणि त्या समस्येवर उपाय सुचवण्याची क्षमता असणं, ह्या ज्या काही महत्वाच्या 5-6 गोष्टी सुरुवातीलाच तुमच्या समोर मांडलेल्या आहेत, तर मी तुम्हाला सर्वांना अशी नम्र विनंती करतो की त्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्ही विचार करा, चिंतन करा, त्याचं मनन करा, आणि हे जितकं आपण करू तेवढं आपल्याला प्रशासकीय सेवेचं आकलन व्यवस्थित होईल. कारण शेवटी आपण या परीक्षेची तयारी त्या पदांवरती जाण्यासाठी करणार आहोत, ते पद प्राप्त करण्यासाठी करणार आहोत. तर त्या पदाबद्दलच आपल्याला फारशी माहिती नसेल, तर मग पुढे आपल्याला विशेषतः मुलाखतीच्या पातळीवरती, व्यक्तिमत्व चाचणीच्या पातळीवरती समस्या येतात. अनेक प्रकारचे बेसिक प्रश्न आपल्याला तिथं त्याची उत्तरं देता येत नाहीत, म्हणून हा भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे. याचा एक धागा जसा मुलाखतीच्या तयारीशी जोडलेला आहे, या प्रशासकीय सेवेबद्दलची ही जी प्राथमिक गोष्ट आहे, त्याचा दुसरा धागा हा तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करणार आहात त्या परीक्षेशी पण जोडलेला आहे. ओके, तो कसा जोडलेला आहे? तर तुम्हाला जर प्रशासकीय सेवक म्हणजे समाजाचं आकलन, वास्तवाचं आकलन आणि त्या वास्तवातील समाजातील समस्यांवरती मात करण्यासाठी सुचवावयाचे उपाय, रेमेडी, प्रिस्क्रिप्शन्स वगैरे वगैरे, अशा पद्धतीने जर प्रशासकीय सेवकांना काम करणं अपेक्षित असेल, किंवा ही कौशल्य जर प्रशासकीय सेवकाकडनं अपेक्षित असतील, तर मला असं वाटते की केंद्र लोकसेवा आयोगानं जी परीक्षा किंवा परीक्षेची रचना विकसित केलेली आहे, त्यामध्ये जो काही अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे, ओके, तर त्यातून जे उमेदवार त्यांना निवडायचे आहेत, तर हे उमेदवार पुढे जाऊन ज्या पदांवरती काम करणार आहेत, तर ती कामगिरी सांभाळण्यासाठी त्यांच्या अंगी ही गुणवैशिष्ट्ये आहेत किंवा नाहीत, ती पात्रता आहे किंवा नाही, मला असं वाटते की ती पूर्व परीक्षेच्या टप्प्यावर तपासली जाते, मुख्य परीक्षेच्या टप्प्यावरती तपासली जाते,
आणि मुलाखतीच्या लेवलवरती देखील ती तपासली जाते. आता मुलाखतीच्या बाबतीमध्ये थेट मुलाखत मंडळ तुम्हाला प्रश्न विचारू शकते, की तुम्हाला प्रशासकीय सेवक का व्हायचं आहे? ओके. दुसरी गोष्ट, तुम्हालाच आम्ही प्रशासकीय सेवक म्हणून का निवडावं? आता हे थेट कोणालाही समजण्यासारखे प्रश्न आहेत, की ज्या माध्यमातून मुलाखत मंडळ संबंधित मुलाखतीपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्याची, उमेदवाराची प्रशासकीय सेवेसाठीची पात्रता तपासत आहेत. पण जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पाहता, त्यातले विषय, त्यातला अभ्यासक्रम, त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, त्यातला निबंधाचा पेपर, तर त्या माध्यमातून देखील प्रशासकीय सेवक होण्यासाठी ज्या प्रकारची पात्रता, गुणवैशिष्ट्य, आकलन म्हणा, प्रश्नाची जाण म्हणा, त्या प्रश्नावरती जसं मी मगाचपासून तुम्हाला एक मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करत आहे, प्रिस्क्रिप्शन, उपाय सुचवण्याची काय कपॅसिटी म्हणा, एबिलिटी म्हणा, तर ती विद्यार्थ्यांमध्ये आहे किंवा नाही, हे तुमच्या वैकल्पिक विषयाच्या अनेक प्रश्नातून, जीएस मध्ये म्हणजे सामान्य अध्ययनामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नातून, तुम्हाला लिहावयाच्या 250 मार्काच्या निबंधाच्या पेपरमधनं हे तपासलं जातं. म्हणून मला असं वाटलं, की हा जो प्रशासकीय सेवेच्या संदर्भातला 5 ते 6 मुद्द्यांनी बनलेला पहिला जो मुख्य मुद्दा होता, तो तुम्हाला मांडणं मला असं वाटलं, की गरजेचं वाटतं. नंबर 2, याला जोडूनच अत्यंत थोडक्यात मी तो मुद्दा मांडतो, की अशा सनदी सेवापदी जाण्यासाठी तुम्हाला ही जी परीक्षा द्यावी लागते, तिला स्वाभाविकच सनदी सेवा परीक्षा, इंग्रजीमध्ये त्याला सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. सनदी सेवा परीक्षा. आणि ज्या आयोगाद्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते, ती म्हणजे तो आयोग म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्र लोकसेवा आयोग म्हणजे. आता ही जी परीक्षा आहे 3 टप्प्यांनी बनलेली आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. अशा 3 वेगवेगळ्या टप्प्यांनी बनलेली ही परीक्षा. नंबर 2, यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे विषय. नंबर 3, व्यापक अशा प्रकारचा अभ्यासक्रम. त्यासाठी वाचावयाची वेगवेगळ्या प्रकारची संदर्भ पुस्तकं, अगदी पाठ्यपुस्तकापासून वर्तमानपत्र किंवा मासिकं चालू घडामोडीसाठी, अशी ज्याला आपण रेफरन्सची मोठी बास्केट म्हणूयात, ती बास्केट. या परीक्षेचं ओळखलं जाणारं महत्वाचं एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे डायनॅमिझम ज्याला म्हणतो आपण, म्हणजे विषय तेच आहेत, अभ्यासक्रम तोच आहे, पण दरवर्षी त्यावरती जे प्रश्न विचारले जातात, तर ते सातत्यानं बदलणारे असतात. याचा अर्थच असा आहे, की या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी हे जे काही टप्पे तुम्हाला इन वन गो पार करायचे आहेत, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. तर त्यासाठी एका बाजूला तुम्हाला सर्वसाधारण प्रकारची कौशल्य लागणार आहेत. त्याच्यामध्ये तुमच्या आत्मविश्वासापासून नियोजन आणि त्यावेळी योग्य प्रकारचे निर्णय घेणं, आणि दुसऱ्या बाजूला पूर्व परीक्षा असेल, तिचं स्वरूप लक्षात घेऊन त्यासाठी करावयाचा अभ्यास आणि त्यासाठी लागणारी विशिष्ट कौशल्य. तीच बाब मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये, जी लेखी प्रकारची परीक्षा आहे. आणि तिसरा जो महत्वाचा टप्पा आहे, व्यक्तिमत्व चाचणी, मुलाखत, ज्याला आपण पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू सोप्या भाषेमध्ये ओळखतो. सो प्रत्येक टप्प्यावरती आवश्यक असणाऱ्या गुणांची, कौशल्याची धाटणी, त्याचं स्वरूप हे वेगळं आहे. सो या सगळ्या बाबी जर एकत्रित केल्या, तर मग आपल्याला हे लक्षात येणं सुलभ ठरतं, की का बरं युपीएससीच्या परीक्षेला वन ऑफ द टफेस्ट एक्झामिनेशन्स म्हटलं जातं. सो विद्यार्थी मित्र हो, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही, की ही परीक्षा एक आव्हानात्मक, अत्यंत गुंतागुंतीची परीक्षा म्हणून ओळखली जाते. तथापि असं जरी असलं, तरी आपण या गुंतागुंतीच्या परीक्षेला यशस्वीपणे भिडू शकतो. तिचा विचार आपण डेफिनेटली करू शकतो. आणि केवळ विचारच नाही किंवा लिखाणाचाच विचार नाही, तर ही परीक्षा देऊन 21व्या वर्षी पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला जे अपेक्षित पद आहे, कदाचित आय-ए-एस असेल, आय-पी-एस असेल, आय-एफ-एस असेल, तर ते पद प्राप्त करण्याची किमया तुमच्या नियोजनबद्ध अभ्यासाच्या प्रक्रियेतून तुम्ही साधू शकता. सो ज्या बाबीने मी शेवट केलेला आहे, तिथूनच आता आपल्या वेबिनारची आपण सुरुवात एका अर्थाने करूया. नियोजनबद्ध अभ्यास. सो जर ही गुंतागुंतीची असेल, आव्हानात्मक असेल, तर त्यासाठी आवश्यक काय? आणि तुम्ही दरवर्षीच्या निकालामध्ये पाहत असाल, की महाराष्ट्रापुरता जरी तुम्ही विचार केलात, तर जवळपास 7 ते 8 विद्यार्थी असे असतात, की जे आयदर पहिल्या प्रयत्नामध्ये आय-ए-एस झालेले आहेत, आय-पी-एस झालेले आहेत, किंवा पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेले आहेत. आणि अगदी कमी वयामध्ये 21व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी. तुम्ही अशी अनेक विद्यार्थ्यांची नावं ऐकलेली असतील. अमृतेश औरंगाबादकर असेल, अन्सार शेख असेल, अशी कितीतरी विद्यार्थ्यांची नावं तुम्हाला डेफिनेटली त्याच्यामध्ये देता येतील, किंवा या वर्षीच्या निकालामध्ये म्हणजे. सो हे कसं काय शक्य होतं, तर त्याची चर्चा अत्यंत सोप्या पद्धतीनं मी तुमच्या समोर मांडणार आहे. 5 आता मुद्दे थोडक्यामध्ये तुमच्या समोर मला मांडायचे आहेत, आणि त्याला मी 2 मुख्य भागामध्ये विभागणार आहे. सो जेव्हा आपण या आव्हानात्मक, गुंतागुंतीच्या परीक्षेचा विचार करतो आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजनबद्ध अभ्यासाच्या, योग्य दिशेने करावयाच्या अभ्यासाचा विचार करतो,
तर नेमकं त्याच्यामध्ये येतं काय, समाविष्ट काय होतं, व्हॉट डज दिस प्लॅन्ड प्रोसेस ऑफ प्रिपरेशन कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये येतं तरी काय. सो आपण पहिला भाग म्हणूयात परीक्षेचं आकलन. ओके, हे पहिल्या भागाचं शीर्षक असेल. आता स्वाभाविकच आहे की ज्या परीक्षेची तयारी आपल्याला करायची आहे, तर ती परीक्षा जोपर्यंत आपल्याला सर्वांगानं, सर्व बाजूनं, सर्व आयामांनी समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला कशाची तयारी करायची आणि कशी तयारी करायची आणि ही तयारी करताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची हे ठरवता येणार नाही. सो पहिल्या भागामध्ये मी सविस्तरपणे या परीक्षेच्या आकलनाविषयी बोलणार आहे आणि या पहिल्या भागाच्या शीर्षकामध्ये किंवा भागामध्ये 3 उपविभाग असतील, हे सोयीसाठी मी तुम्हाला सांगतोय. त्यातला पहिला खूपच सोपा आहे, तो मी अत्यंत थोडक्यामध्ये तुमच्या समोर मांडणार आहे. या परीक्षेची रचना अत्यंत थोडक्यामध्ये, म्हणजे मी त्याच्या तांत्रिक डिटेल्समध्ये जाणार नाही, कारण मला याची खात्री आहे की तुम्हा सर्वांना ते माहिती असेल आणि जे माहिती आहे त्याचं स्पष्टीकरण देण्यामध्ये आपण वेळ नको दळवायला. एक दुसरा जो उपमुद्दा त्याच्यामधला आहे तो म्हणजे या परीक्षेचा अभ्यासक्रम. त्या बाबतीतही मी अत्यंत थोडक्यामध्ये सांगणार आहे. तिसरा जो महत्वाचा भाग आहे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण. सो या परीक्षेची रचना समजून घेणं, अभ्यासक्रम बारकाईने लक्षात घेणं आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हा माझ्या पहिल्या मुख्य भागाचा चर्चेचा विषय असेल, ज्याच्यामध्ये मी 3 उपमुद्दे केलेले आहेत. आता हे जर का 3 मुद्दे आणि पहिला मुख्य भाग व्यवस्थितपणे समजून घेतला, तर मग डेफिनेटली आपल्याला दुसऱ्या भागाकडे जाता येईल आणि ज्याच्यामध्ये सोप्या भाषेमध्ये आपण त्याचं शीर्षक ठेवूयात, त्याचं टायटल ठेवूयात, लक्षात घेऊयात की परीक्षेची तयारी. ओके, प्रिपरेशन ज्याला म्हणूयात म्हणजे आपण. आता त्याला वेगवेगळी नावं तुम्ही वापरू शकता, अभ्यास पद्धती, अभ्यासाचं नियोजन, अभ्यासाची व्यूहरचना, अभ्यासाचे डावपेच वगैरे. पण आपण त्याला अत्यंत सुलभ सोपं असं टायटल देऊया, परीक्षेची तयारी. आता या परीक्षेच्या तयारीमध्ये पुन्हा उपमुद्दे मला सोयीसाठी तुमच्या समोर मांडायचे आहे. त्यातला अर्थातच पहिला उपमुद्दा असेल नियोजन. आणि या नियोजनामध्ये वेळेच्या नियोजनाला थोडक्यामध्ये आपण लक्षात घेणार आहोत आणि अर्थातच त्याला जोडून आपण अभ्यासाचं नियोजन पण बघूयात म्हणजे. आणि मग त्याच्यातला दुसरा जो उपमुद्दा असेल प्रत्यक्ष तयारी. जेव्हा आपण या परीक्षेची करणार आहोत तर त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि ती तयारी नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे. आणि तिसरा जो शेवटचा उपघटक त्याच्यामधला असेल या दुसऱ्या मुख्य भागामधला, तर मी ज्याचा मगाशी पण उल्लेख केलेला आहे, या परीक्षेची तयारी करत असताना आणि करण्यासाठी आपल्याला काही कौशल्यांची डेव्हलपमेंट करायची, काही कौशल्य आपल्या अंगी बनवायची आहेत. त्यातली बरीचशी कौशल्य वस्तुतः तुम्हा आम्हा सर्वांमध्ये असतात, पण त्याची पारख करणं, त्याचा विकास करणं, त्याला पैलू पाडणं, ही प्रक्रिया कुणी केलेलीच नसते, कुणी कमी जास्त केलेली असते आणि अशा प्रकारच्या स्पर्धात्मक दरवर्षी ज्याला आपण कटथ्रोट कॉम्पिटिशन असं मानतो, अशा कटथ्रोट कॉम्पिटिशनच्या काळामध्ये आणि असं स्वरूप धारण करणाऱ्या या परीक्षेमध्ये जेव्हा बसण्याचा किंवा परीक्षा लिहिण्याचा आपण विचार करतो, तर तेव्हा या कौशल्याचा विचार आपण सुरुवातीपासून केला पाहिजे. त्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या सरावाचा आपल्याला अवलंब करावा लागेल, ही पण बाब आपल्याला बघायची आहे. सो असे 6 उपमुद्दे आणि 2 विभागामध्ये हे मी जाणीवपूर्वक विभागलेले आहेत. त्यामुळं पहिल्या विभागापासून आपण सुरुवात करूया. परीक्षेचं आकलन. त्यातला पहिला उपमुद्दा आहे रचना. रचना 3 टप्प्यांनी बनलेली आहे. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. पूर्वपरीक्षा 400 गुणांची आहे. 2 विषय आहेत, सामान्य अध्ययन आणि दुसरा विषय आहे नागरी सेवा कल चाचणी, प्रत्येकी 200 गुणांचे. नागरी सेवा कल चाचणी हा विषय जो 200 गुणांसाठी आहे, तो क्वालिफाईंग पेपर आहे. जे पात्रता पेपर आहे, त्यामध्ये तुम्हाला 200 पैकी मी राउंड फिगर सांगतो, 67 गुण तुम्हाला प्राप्त करायचे आहेत. याचाच अर्थ असा आहे की पूर्व परीक्षेमधला जो पहिला पेपर, ज्याला जीएस किंवा सामान्य अध्ययनाचा पेपर म्हटलं जातं, ज्याच्यासाठी 200 गुण निर्धारित केलेले आहेत, तर त्या 200 पैकी जितके जास्त गुण तुम्ही प्राप्त कराल, त्यावरती तुमचं पूर्व परीक्षेमध्ये पात्र होणं किंवा न होणं हे अवलंबून आहे. सो 400 गुणांची पूर्व परीक्षा 2 पेपर्सनी बनलेली, प्रत्येकी 200 गुणांचे. त्यातला सीसॅट नागरी सेवा कल चाचणी हा पेपर क्वालिफाईंग आहे. स्वाभाविकच पूर्व परीक्षेतलं तुमचं यशापयश हे सामान्य अध्ययनाची तयारी आणि त्यात तुम्हाला प्राप्त होणारे गुण यावरती अवलंबून आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा थोडक्यात भाग मी पूर्व परीक्षेबद्दल सांगणार आहे की ही पूर्व परीक्षा आहे तरी कशी, तिचं स्वरूप कसं आहे. तर 4 शब्द हे मी सातत्याने विद्यार्थ्यांना सांगत आलो आहे पूर्व परीक्षेच्या स्वरूपासंदर्भामध्ये. ही वस्तुनिष्ठ प्रकारची आहे, बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेली आहे, नकारात्मक गुणपद्धती आहे आणि मुळामध्ये ही पात्रता चाचणी आहे. आता हे 4 शब्द प्रयोग तुम्हाला जितके पक्के समजतील
आणि समजणं म्हणजे एखाद्याचं जर आपण ऐकलं, स्वतः आपण जर वाचलं, तर इमिजिएटली आपल्याला म्हणजे या कुठल्याही शब्दामध्ये समजण्यासारखं काही नाहीच आहे म्हणजे म्हणजे समजण्यामध्ये अडचण येण्याचं काही कारण नाहीये म्हणजे. पण मी जेव्हा समजणं असा शब्दप्रयोग वापरतोय, तर तेव्हा प्राथमिक पातळीवरती कळणं एवढ्यापुरतच मला ती अपेक्षा नाहीये. तर ते जसं आपण म्हणतो ना, की अंगीकृत करणं, ते इंटरनलाइज करणं. आता इंटरनलाइज करणं, अंगीकृत करणं याचा अर्थ काय? तर सतत मला पूर्व परीक्षेचा विचार करताना हे भान ठेवायचं आहे, की ही मुळामध्ये ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रकारची परीक्षा आहे. म्हणजे इथं मला लिहायचं आहे का? तर नाही. म्हणजे पुन्हा मी ते 4 शब्द सांगतो, 4 शब्दप्रयोग सांगतो, की ऑब्जेक्टिव्ह टाइपची आहे. बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेली आहे. म्हणजे तुम्हाला ए पैकी पर्याय निवडायचा आणि इथं तुम्हाला अशा प्रकारचा वावच नाहीये, स्पेसच नाहीये, की 2 पर्याय निवडले तरी चालतील का? तर नाही चालणार. तुम्हाला 4 पैकी 1 पर्यायच निवडायचा आहे आणि त्याच्यात शक्यता 2च आहेत म्हणजे. एक शक्यता म्हणजे तुम्हाला 2 पैकी 2 गुण प्राप्त होतील किंवा जर तुमचा ऑप्शन चुकला, विकल्प चुकला, चॉईस चुकला, तर तुम्हाला नुसते 0 गुण मिळणार नाहीयेत. कारण नकारात्मक गुणपद्धती या पूर्व परीक्षेच्या टप्प्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्ही जेवढे गुण प्राप्त केलेले आहेत किंवा प्राप्त केलेत की नाही केलेत हा नंतरचा भाग आहे. पण काय महत्वाचा भाग काय? एका प्रश्नाचं उत्तर जर चुकलं, तर त्या प्रश्नाला असणाऱ्या गुणापैकी 1/3 गुण हे मायनस केले जातील. नकारात्मक गुणपद्धती आहे. सो वस्तुनिष्ठता या परीक्षेची बहुपर्यायी प्रश्नांनी बनलेलं असणं, नकारात्मक गुणपद्धती आणि पात्रता चाचणी हे शब्दप्रयोग नुसते प्राथमिक पातळीवरती समजून घ्यायचे नाही, तर ते मला अंगीकृत करायचे आहेत. त्याचं सतत मला भान ठेवायचं आहे. मग याच्यातनं मला लक्षात काय येईल, की पूर्व परीक्षा ही अशा प्रकारची आहे, की जिथं मला वाचन, त्याच्यानंतर माझी तयारी ही अचूक आणि नेमकीच असली पाहिजे. सो त्यासाठी मला वाचतानाच काळजीपूर्वक वाचावं लागेल. संकल्पना असतील, माहिती असेल, डेटा असेल, त्याची काय खबरदारी मला घ्यावी लागेल, की तिथं कुठल्याही प्रकारची त्या बाबतीमध्ये चूक माझ्या हातनं घडणार नाहीये. आणि त्यासाठी जो मार्ग आपल्याला अवलंबायचा आहे तो म्हणजे जेवढ्या वेळा वाचणं तुम्हाला आवश्यक वाटतं, ज्याला आपण रिव्हिजन्स असं मानतो, तेवढी रिव्हिजन्स तुम्हाला त्या बाबतीमध्ये करावी लागतात आणि त्याला जोडून शेवटचा भाग जो येतो, तो प्रश्नांचा सराव. त्याच्याबद्दल मी नंतर पण बोलणार आहे. सो अशी ही पूर्व परीक्षा आहे. मग येते मुख्य परीक्षा 1750 गुणांची आहे. त्याच्या डिटेल रचनेमध्ये मी जाणार नाही. इथं सामान्य अध्ययन 1000 गुणांसाठी आहे. त्याच्यामध्ये जीएस 1, 2, 3, 4 असे 4 सब्जेक्ट आहेत. 4 पेपर्स आहेत सॉरी. आणि त्या 4 पेपर्समध्ये तुम्हाला कुठल्या पेपरमध्ये 2 सब्जेक्ट, कुठल्या पेपरमध्ये 3 सब्जेक्ट आणि काही जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला सब्जेक्ट असं पर से म्हणता येणार नाही. पण जो सिलेबस आयोगाने दिलेला आहे, तर तो सिलेबस तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. इथिक्स जर बघितला आपण जीएस4 नावाचा. पण मला तुर्तास आता एवढंच काय तुम्हाला सांगायचं आहे, की सामान्य अध्ययन जनरल स्टडीज हा 1000 गुणांसाठी मुख्य परीक्षेमध्ये समाविष्ट केलेला विषय आहे. त्या 4 पेपर्स आहेत आणि प्रत्येक पेपरला 250 गुण आहेत. मुद्दा क्रमांक 1. 2, एक वैकल्पिक विषय तुम्हाला 500 गुणांसाठी यूपीएससी मुख्य परीक्षेसाठी निवडायचा आहे आणि त्या वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स होतात 250 गुणांचे असे 500 मार्काचा. त्याखेरीज ज्याचा मी मगाशी उल्लेख केलेला निबंधाचा पेपर आहे 250 गुणांचा. 2 विषयांवरती 3 तासामध्ये 180 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 विषयांवरती निबंध लिहायचे आहेत आणि त्याच्यासाठी साधारणतः शब्दमर्यादा प्रत्येक विषयाला 1000 ते 1200 एवढी निर्धारित केलेली आहे. सो याच्याखेरीज मी फार खोलात मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये जाणार नाही. 1750 गुणांची यूपीएससीच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा, कारण त्याचं वेटेज बघा 1750 1750 मार्क. सामान्य अध्ययन ऑन द टॉप ऑफ लिस्ट सर्वात महत्वाचा, कारण 1000 गुण आहेत म्हणजे. नंबर 2 वैकल्पिक विषय तुम्ही निवडू शकता म्हणून त्याला नावच बघा ऑप्शनल. ओके, ऑप्शनलचा वेगळा एक अर्थ होतो, तो नाहीये म्हणजे घ्यायचं तर घ्या किंवा नका घेऊ असा त्याचा अर्थ नाहीये. तुम्हाला कंपल्सरी तो सब्जेक्ट निवडायचा आहे, पण कोणता निवडायचा या बाबतीमध्ये यूपीएससीने तुम्हाला चॉईस ठेवलेला आहे. आणि निबंधाचा पेपर स्वतंत्र पेपर 250 गुणांचा असे 1750 गुण या मुख्य परीक्षेला निर्धारित केलेले आहेत. आता दुसरा जो भाग मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये थोडक्यात मला सांगायचं स्वरूप काय आहे, तर लेखी प्रकारची ही परीक्षा आहे. रिटन टेस्ट एका शब्दामध्ये तुम्ही सांगू शकता. रिटन म्हणजे लेखी प्रकारची आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये पारंपरिक प्रकारची ही परीक्षा आहे. इथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. स्वाभाविकच प्रश्न काय आहे समजून घेणं. नंबर 2, त्या प्रश्नाला किती गुण आहेत, गुणमर्यादा काय आहे, किती गुणांसाठी मला त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे ते गुण. तिसरं महत्वाचं म्हणजे, आणि हे यूपीएससीचं आणि मुख्य परीक्षेचं खास वैशिष्ट्य ज्याला मानतो आपण म्हणजे, तर ते काय आहे, ते शक्यतो तुम्हाला इतर परीक्षांमध्ये आढळणार नाही. शक्यतो मी असं म्हणते काही परीक्षांमध्ये ते असेल, पण इथं ते मुख्यत्व म्हणून आपण पाहायला पाहिजे, मुख्य वैशिष्ट्य म्हणून पाहायला पाहिजे ते म्हणजे
UPSC प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किती शब्दांमध्ये लिहायचं अशी शब्द मर्यादा पण देते. म्हणजे सो प्रश्न समजून घेणं, तो प्रश्न किती गुणांसाठी आहे ते समजून घेणं आणि शब्द मर्यादेचं भान ठेवणं, या 3 बाबी UPSCच्या बाबतीमध्ये UPSC मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. हा झाला सोपा भाग. म्हणजे आता दुसरा जो भाग आहे, मी ज्याला थोडक्यात तुमच्या समोर मांडेन, की UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा जे काही पेपर्स आहेत, त्यातले जे काही विषय आहेत, त्याचा अभ्यासक्रम आहे, त्याचं आकलन आपलं असलंच पाहिजे. प्रत्येक उमेदवाराला, विद्यार्थ्याला त्यात जे काही दिलेलं आहे, त्याचं आकलन तुम्हाला करावं लागेल, त्यासाठी वाचावं लागेल. पण UPSC मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची, रिटन स्वरूपाची परीक्षा असल्यामुळं तुम्ही काय आकलन केलेलं आहे, तुमचं आकलन योग्य आहे किंवा नाही, तुमचा आवाका किती आहे, तुम्ही किती विचार केलेला आहे, हे सगळं UPSC कोणत्या माध्यमातून जाणून घेणार आहे, तर तुम्ही लिहिणाऱ्या किंवा तुम्हाला लिहाव्या लागणाऱ्या उत्तराच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. आणि तुम्हाला कदाचित असं वाटेल, की याच्यामध्ये काय एवढं रॉकेट सायन्स आहे, की प्रत्येकाला लिहिता येतं. ओके, भाषेचा मुद्दा असतो, तो आपण ओव्हरकम करू शकतो. पण बिलीव्ह मी, तुम्ही जेव्हा UPSCच्या परीक्षेचा विचार करता, ओके, तुम्ही सिनियरशी जेव्हा बोलता, किंवा आता मी तुम्हाला शिक्षक म्हणून काही गोष्टी माझ्या अनुभवाच्या आधारे शेअर करतोय, तर तुम्हाला प्रत्येक जण हे सांगेल, की मुख्य परीक्षा ही लेखी प्रकारची असल्यामुळं लिखाणाचं जे कौशल्य आहे, ते आकलनाबरोबरच, किंबहुना त्या आकलन कौशल्यापेक्षाही जास्त वेटेज देऊन हे लेखी कौशल्य, लेखन कौशल्य तुम्ही विकसित केलं पाहिजे. हा झाला थोडक्यामध्ये मुख्य परीक्षेचा भाग. मग येतो मुलाखतीचा टप्पा. जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा लिहिता, त्यात जर तुम्हाला त्या वर्षीच्या कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण असतील, ओके, तर तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जातं. मुलाखतीबद्दल मी आता जास्त बोलणार नाही. एवढंच मी त्या बाबतीत सांगेन. 275 गुणांची ती परीक्षा आहे. शेवटचा टप्पा आहे. आणि जेव्हा तुम्ही मुलाखत देता, तेव्हा मुलाखतीमध्ये प्राप्त होणारे गुण आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला मिळणारे गुण, या दोहोतील गुणांची गोळाबेरीज केली जाते, टोटल केली जाते, आणि त्या आधारे तुम्ही त्या वर्षी यशस्वी होता, म्हणजे पात्र होता किंवा अपात्र होता. तुमचा विशिष्ट रँक येतो. ह्या सगळ्या टेक्निकल डिटेल्स आहेत, त्याच्याबद्दल मी आता बोलणार आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग मी म्हणेन, की आयोगानं मुलाखतीला खरं तर जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, तो म्हणजे व्यक्तिमत्व चाचणी. आणि याचे 2 आस्पेक्ट मी तुम्हाला सांगतो, आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. म्हणजे एक आस्पेक्ट आहे, की मुलाखत मंडळ मुलाखतीपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्याला जे प्रश्न विचारतं, तर ते मुळातच त्या उमेदवारानं तिथपर्यंत गेलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःबद्दलची डॅफ नावाच्या अर्जाच्या माध्यमातून आयोगाला जी कळवलेली माहिती असते, डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून, तर त्या फॉर्म मध्ये आपणच, मी विद्यार्थी म्हणून आयोगाला कळवलेली जी माहिती असते, ज्याच्यामध्ये माझं नाव, आई वडिलांचं नाव, आडनाव असतं, मी कुठल्या गावातनं शहरातनं आलेलो आहे, कुठल्या राज्यामध्ये ते येतं, कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं, इथं पासून ते माझी शैक्षणिक पार्श्वभूमी आणि माझ्या अभ्यासेतर बाबी, त्याच्यामध्ये NSS असेल, NCC असेल, स्पोर्ट्स असेल, मी भूषवलेली माझ्या संपूर्ण शालेय, महाविद्यालयीन, पदवी शिक्षणाच्या टप्प्यामधली पदं असतील, अशा ज्या अभ्यासेतर बाबी आहेत, तर त्या बाबींचा उल्लेख आपण केलेला असतो. असे 4 व्यक्तिगत माहितीतले मुद्दे, आपल्या आईवडिलांबद्दलची माहिती, अशा सगळ्या व्यक्तिगत माहितीच्या आधारे मुलाखत मंडळ तुम्हाला प्रश्न विचारतं. हा एक त्यातला महत्वाचा आस्पेक्ट आहे मुलाखतीतला. आणि दुसरा जो आस्पेक्ट मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे, प्रशासकीय सेवक सोप्या भाषेमध्ये समजून घेत असताना, आणि त्यातला एकच भाग मी तुम्हाला सांगतो, की समाजाचं आकलन, ओके, आणि त्या समाजातील समस्यांच्या आकलनाबरोबरच तुम्ही त्या समस्येचा विचार केल्यानंतर काही उपायाचा तुम्ही विचार करू शकला आहात का, काही उपाय तुम्ही त्यांना सुचवू शकता का, विद्यार्थी म्हणून. म्हणजे ओके, अशा प्रकारची अपेक्षा त्या मुलाखतीच्या टप्प्यावरती केली जाते, व्यक्तिमत्व चाचणी. सो एका अर्थानं तुम्हीच लिहिलेली माहिती व्यवस्थित तुम्हाला सादर करायची आहे, आणि त्या आधारे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्या समाजाचा घटक आहात, तर त्या समाजाबद्दलची मूलभूत माहिती, ओके, तुम्हाला असणं अपेक्षित आहे. त्यातनं तुमचा अवेअरनेस कसा आहे, तुम्ही संवेदनशील किती आहात, वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी की ज्या प्रशासकीय सेवकासाठी आवश्यक आहेत, त्या गुणांची, कौशल्याची चाचपणी त्या माध्यमातून केली जाते. म्हणजे सो अशा रीतीनं जेव्हा आपण या परीक्षेचं आकलन असं मानतो, तेव्हा त्यातला पहिला उपमुद्दा लक्षात घ्यावा लागतो, रचना समजून घेणं. पूर्व, मुख्य आणि मुलाखत, ते आपण केलेलं आहे. दुसरा उपमुद्दा, अभ्यासक्रम. UPSCनं पूर्व परीक्षेतल्या दोन्ही पेपरचा अभ्यासक्रम 5 ते 6 ओळीमध्ये दिलेला आहे, आणि तो तुम्हाला कुठेही उपलब्ध आहे. युनिक अकॅडमीची वेबसाईट आहे, आपले वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या माध्यमातून तुम्ही तो सिलेबस समजून घेऊ शकता. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम मात्र आयोगानं GSचे 4 पेपर्स
वैकल्पिक विषय जो कोणता तुम्ही घेणार आहात त्या वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम, निबंधाला काही अभ्यासक्रम असत नाही म्हणजे. सो आयोगानं पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम दिलेला आहे, तर तो अभ्यासक्रम मला असं वाटते की 4 ते 5 वेळा प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचायला पाहिजे. आणि हा जर अभ्यासक्रम तुम्ही वाचलात, तर तुम्हाला साधारणतः अंदाज तरी येऊ शकतो की भूगोलामध्ये से फॉर एक्झाम्पल मुख्य परीक्षेमध्ये GS1 मध्ये भूगोलाचा विषय आहे. राज्यघटनेचा विषय GS2 मध्ये समाविष्ट केलेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा GS2 मध्ये समाविष्ट केलेला आहे. तर त्याचा जो काही अभ्यासक्रम आयोगाने निर्धारित केलेला आहे, पूर्व परीक्षेचा थोडक्यात दिलेला आहे आणि मुख्य परीक्षेचा प्रत्येक पेपरचा 1.5 ते 2 पानामध्ये अभ्यासक्रम दिलेला आहे. आता तो जर का अभ्यासक्रम आपण बारकाईने समजून घेऊ शकलो, त्याचा विचार केला आणि पुन्हा मी समजणं हा शब्दप्रयोग जिथं जिथं वापरेन, तिथं तुम्ही हे गृहीत धरा की समजणं म्हणजे अंगीकृत करणं, इंटरनलाइज करणं, ते माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग बनणं. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की अंगात भिनलं पाहिजे. सो अभ्यासक्रम तुम्हाला तुमच्या अंगामध्ये भिनवायचा आहे. जिओग्राफी म्हटलं की भारताच्या भूगोलात काय, जगाच्या भूगोलात काय. राज्यघटना म्हणलं की त्यातले महत्वाचे चॅप्टर्स कुठले आहेत. अर्थव्यवस्था म्हटलं, इथिक्स म्हटलं, म्हणजे जसं आपण एखादी प्रिंट घेतो, तर ती प्रिंट इम्प्रिंट ज्याला म्हणूया, तर ती तुमच्या मनामध्ये, तुमच्या बुद्धीमध्ये परमनंटली अभ्यासक्रमाची प्रिंट इम्प्रिंट असली पाहिजे. त्याचे अनेक फायदे आहेत, की आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे, किती व्यापकपणे करायचा आहे, कोणते संदर्भ पुस्तकं वापरायची आहेत आणि महत्वाचं म्हणजे नियोजन कसं करायचं आहे याच्यासाठी. आणि त्याला जोडून मी सांगतो, की जो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की वर्तमानपत्र वाचायचं कसं आणि त्यातलं वाचायचं काय? आता ज्या विद्यार्थ्याला अभ्यासक्रम माहिती आहे, तर त्याला साधारणतः त्याचं प्राथमिक पातळीवरचं उत्तर देता येऊ शकतं. सो असे अनेक फायदे आणि मुख्यतः सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की ज्या परीक्षांची तयारी आपल्याला करायची आहे, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहिती असणं आणि तो पचलेला असणं, तो अंगीकृत केलेला असणं, मला असं वाटतं की फंडामेंटल गरज आहे, मूलभूत गरज आहे, म्हणून तरी त्याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे. सो परीक्षेच्या आकलनामध्ये आयोगानं दिलेला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे, तर तो अभ्यासक्रम व्यवस्थित माहिती असणं, समजून घेतलेलं असणं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्ही स्वतःच्या हातानं तो लिहा किंवा टाईप करा. म्हणजे आपल्या हाताखालनं जाऊ देत. म्हणजे मग तुम्हाला तो परमनंटली लक्षात बसेल आणि तो इम्प्रिंट कायमचा मनामध्ये राहील म्हणजे. तिसरा जो उपमुद्दा आहे, तर तो म्हणजे प्रश्नपत्रिका. याच्याबद्दलही मी थोडक्यात सांगतो, की जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या प्रश्नपत्रिका आयोगाच्या मी म्हणतोय, तर त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आत्ताचा जो UPSCचा फॉर्मॅट आहे 2011 पासून पूर्व परीक्षा आणि 2013 पासून मुख्य परीक्षा आहे. तर या दोन्ही टप्प्याच्या 11 पासून ते 20 पर्यंत, कारण 4 ऑक्टोबरला 2020 म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्येच पूर्व परीक्षा झाली. त्याचा निकाल लागलेला आहे. विद्यार्थी मेन्सची तयारी करत आहेत आणि येणारी जी मुख्य परीक्षा आहे, ज्याच्यासाठी 4 ऑक्टोबरला पूर्व परीक्षा घेण्यात आली होती, तर 8 जानेवारी 2021 पासून म्हणजे येत्या जानेवारीमध्ये महिन्याभरातच त्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा शेड्यूल्ड आहे. हे तुम्हा सर्वांना माहिती असेल म्हणजे. सो 13 पासून ते 19 पर्यंत आणि आता येणाऱ्या मुख्य परीक्षेला फारसा अवधी नाहीये, तर ती पण झाली की या वर्षीच्या प्रश्नपत्रिका देखील तुम्ही त्याच्यामध्ये समाविष्ट करू शकता. तर या ज्या आयोगाच्या UPSCच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत, तर मी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट अशी करेन, तर 4 ते 5 वेळा पहिल्या प्रश्नापासून शेवटच्या प्रश्नापर्यंत शांतपणे तुम्ही वाचा. म्हणजे त्यातल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील का? तर आपल्याला देता येणार नाहीत आणि तशी अपेक्षा ठेवणं या टप्प्यावरती चुकीचं आहे आणि आपण ती करणार पण नाही आहोत म्हणजे. पण मुद्दा काय, की तुम्ही रचना समजून घेतली आहे परीक्षेची पूर्व मुख्य. नंबर 2 त्याचा अभ्यासक्रम जो काही आयोगाने दिलेला आहे, तो पाहिलेला आहे. 4-5 वेळा वाचलेला आहे. अंगीकृत करण्याचा प्रयत्न केलाय. किंबहुना तुम्ही लिहून काढलेला आहे आणि त्याची पुढची जी आता पायरी आहे, त्या आकलनातला शेवटचा टप्पा म्हणूयात, तर मागील प्रश्नपत्रिका तुम्ही पाहत आहात म्हणजे. आता या ज्या काही मागील प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या 11 ते 13 पासून मी म्हटले तुम्हाला आणि एकदा वाचायच्या नाहीये त्या. पुन्हा जसं मी अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे, त्याच पद्धतीनं या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका 4 ते 5 वेळा तुम्हाला नजरेखालनं घालायच्या आहेत. यातनं साधायचं काय आपल्याला, की जे पेपर्स आणि विषय आपल्याला पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये आहे, त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे, तर त्यावरती आयोग कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतो. म्हणजे कोणत्या पेपर्समध्ये किती प्रश्न आहेत, कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जातात, हा साधा भाग आहे. तो आपल्याला समजून येतो म्हणजे. पण महत्वाचं काय, जुन्या प्रश्नपत्रिका का बघायच्या? तर संबंधित विषयावर त्यातल्या प्रकरणावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, म्हणजे ज्याला नेचर ऑफ क्वेश्चन, म्हणजे प्रश्नांचं स्वरूप. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे, की
डायनॅमिक म्हणून ही ओळखली जाते. म्हणजे सतत बदलणारं रूप हे या परीक्षेचं खास वैशिष्ट्य आहे. तर मग आपण जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्याच नाहीत. तर मग आपल्याला कळेल कसं की तयारी कशी करायची आहे? कोणत्या प्रकारच्या, कशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे? ज्याला आपण म्हणतो ना, की अभ्यासाची दिशा ही पहिल्या दिवसापासून योग्य असली पाहिजे, अप्रोप्रिएट असली पाहिजे. तर ती जर खातरजमा आपल्याला करायची असेल, त्याची हमी द्यायची असेल, योग्य दिशेनेच माझा अभ्यास चाललेला असेल, याची जर मला हमी द्यायची असेल, तर माझं जुन्या प्रश्नपत्रिकांचं आकलन 4 ते 5 वेळा वाचून ते पक्कं मला करायचं आहे म्हणजे. ओके. सो आकलनाच्या पहिल्या विभागामध्ये परीक्षेची रचना थोडक्यात, अभ्यासक्रम अत्यंत थोडक्यामध्ये संक्षिप्त पद्धतीने तुमच्यासमोर मी मांडलेला आहे. आणि तिसरा जाता मी तुम्हाला जे म्हटलेलं आहे, की जुन्या प्रश्नपत्रिकांचं म्हणजे आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांचं अवलोकन. पूर्व परीक्षेसाठी सौरभ कुमार नावाचे एक IAFS ऑफिसर आहेत आणि त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2019-20 मध्येच म्हणा, पण 19 मध्ये प्रिलिम सिम्प्लिफाईड हे 2011 ते 19 या कालखंडातील पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचं अत्यंत इंटरेस्टिंग असं, परीक्षाभिमुख असं विश्लेषण करणारं पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, प्रिलिम सिम्प्लिफाईड, सौरभ कुमार, तुम्ही लक्षात घ्या. तर अशा प्रकारच्या पुस्तकातनं तुम्हाला या पूर्व परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले गेले त्याचं क्लासिफिकेशन करणं, ते समजून घेणं हे सोपं जाईल म्हणजे. आणि त्याच प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला मुख्य परीक्षेचे प्रश्न, मग पेपर वाईज तुम्हाला प्रश्न समजून घेता येतात. त्या पेपरमध्ये जे विषय आहेत त्या विषयावर तुम्हाला प्रश्न समजून घेता येतात. मग त्या विषयामध्ये जो काही अभ्यासक्रम आयोगाने समाविष्ट केलेला आहे, म्हणजे इतिहास म्हटलं की आधुनिक भारतावरती प्रश्न कसे आहेत, स्वातंत्र्योत्तर भारताच्या विभागावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, जगाचा अभ्यास म्हणजे जगाचा इतिहास 1800 पासूनचा अभ्यास UPSC मुख्य परीक्षेमधल्या GS1 मध्ये इतिहासाचा भाग म्हणून समाविष्ट केलेला आहे. तर तो जो काही 1800 पासूनचा जगाचा म्हणजे आधुनिक जग ढोबळमणी म्हणूयात आपण, तर त्यामध्ये जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे तर त्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो पेपर, विषय आणि त्या विषयातले जर काही विभाग असतील आणि अंतिमतः आपण काय म्हणू, तर त्या विषयातली प्रकरणं आहेत, तर प्रकरण निहाय तुम्हाला प्रश्न कसे विचारले गेलेले आहेत हे समजून घेता येऊ शकतं. सो परीक्षेची रचना, अभ्यासक्रम आणि जुन्या प्रश्नपत्रिकांचं काळजीपूर्वक वाचन 4 ते 5 वेळा, या प्राथमिक उपायांना हाती घेऊन जे 3 उपमुद्दे आहेत, तर त्या माध्यमातून पहिल्या विभागाची, पहिल्या पायरीची हमी आपल्याला देता येऊ शकते, म्हणजे आकलन होऊ शकतं. आणि मग आता आपण दुसऱ्या मुख्य विभागाकडे वळूयात, की या परीक्षेची तयारी कशी करायची. आणि त्यात ही 3 उपमुद्द्यांना मी समोर ठेवून ही चर्चा पुढे नेणार आहे. त्यातला पहिला जो आहे नियोजनाचा भाग आहे. आणि इथं मी थोडक्यात 2021 आणि 2022 या दोन्ही वर्षांसाठी थोडक्यामध्ये मी सांगेन. जे विद्यार्थी 2021 म्हणजे जून 2000 म्हणजे येणारं जे वर्ष आहे 2021, तर जून मध्ये ती परीक्षा आहे. साधारणतः तुम्हाला डिसेंबर, जानेवारी म्हणजे जानेवारी पासून जून 6 महिन्याचा काळ, म्हणजे पूर्ण 6 महिने नाहीयेत, पण जून मधले 25 दिवस तुम्ही गृहीत धरा. सो साधारणतः 6 महिने आणि डिसेंबर मधले आपण असं म्हणूयात की 20 ते 22 दिवस आहेत. सो पावणे 7 महिन्याचा कालावधी 2021 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. आता मी एक नम्र विनंती अशी करेन की ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी काही ना काही UPSCचा अभ्यास केलेला आहे, त्याच विद्यार्थ्यांनी येत्या जून मधल्या पूर्व परीक्षा देण्याचा विचार केला पाहिजे. अदरवाईज जेव्हा तुम्ही UPSCची परीक्षा देण्याचा विचार करता, तेव्हा मिनिमम 1 वर्षाचा 10 ते 11 तासाचा दररोज केलेला अभ्यास ही याची पूर्वअट आहे म्हणजे. कारण तसं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की मुख्य परीक्षा जो 1750 गुणांचा टप्पा आहे, त्यात असणारे GSचे 4 पेपर्स, वैकल्पिक विषयाचे 2 पेपर्स, निबंधाच्या पेपरची तयारी, असा जो व्यापक पसारा मुख्य परीक्षेचा आहे, त्याचा जो व्यापक अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यासाठी जे काही बरंच काही वाचायचं आहे, तर त्यासाठी किमान कोणत्याही नवख्या विद्यार्थ्याला 7 ते 8 महिन्याच्या तयारीची गरज आहे. मग तुम्ही विचार करा, तुम्ही जर जूनमध्ये पूर्व परीक्षा देऊ पाहत आहात, तर तुम्ही खातरजमा याची केली पाहिजे, की माझा मुख्य परीक्षेचा अभ्यास किती झालेला आहे. मी GS 1, 2, 3, 4 त्याचा मुख्य परीक्षेचा अभ्यास किती केलाय, वैकल्पिक विषयाची माझी निवड झालेली आहे का, त्याचा मी अभ्यासक्रम किती केलेला आहे. आणि त्यानंतर 5 महिने किंवा 4.5 ते 5 महिने तुम्हाला निव्वळ आणि केवळ पूर्व परीक्षेसाठी ठेवायचे आहेत. सो हे मुद्दे लक्षात घेऊन तुम्हा सर्वांनी विचारात घेतलं पाहिजे, की यातल्या किती बाबी माझ्या झालेल्या आहेत आणि जोपर्यंत माझा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम 100% आयडियली म्हणूया, पण 70% तरी तुमचा साधारणतः जानेवारी एंड पर्यंत व्हायला पाहिजे. 70% मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये मी म्हणतोय. आणि मग जर तो झाला असेल, तर तुम्ही येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू शकता
आणि 1 फेब्रुवारीपासून पुढचे साधारणतः 5 महिने पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्ही करू शकता. पण पुन्हा मी रिपीट करतो, की 2021 सालचा तुम्ही तेव्हाच विचार करा, जेव्हा तुमचा मुख्य परीक्षेचा जानेवारी एंड पर्यंत, येत्या जानेवारी एंड पर्यंत इफ नॉट 100% 70 ते 80% अभ्यासक्रम तुमचा अभ्यासून व्हायला पाहिजे. ओके. पार्ट नंबर 1 आणि मग तुम्ही शांतपणे, सविस्तरपणे आणि केवळ त्यानंतरच्या म्हणजे 1 फेब्रुवारी ते जून एंड पर्यंत साधारणतः 5 महिन्याचा कालावधी जो मिळेल तिथं पूर्व परीक्षेची तयारी करा. हा झाला एक भाग. आता दुसरा जो 2022 साठी विद्यार्थी तयारी करू पाहत आहेत, मला असं वाटतं की त्यांना साधारणतः 17 ते 18 महिन्याचा कालावधी प्राप्त होणार आहे. म्हणजे जास्त कालखंड त्यांना उपलब्ध होईल. आता 2022 मध्ये पूर्व परीक्षा केव्हा होईल? तर ती साधारणतः मे मध्ये. ओके. साधारणतः तुम्ही युपीएससीचं शेड्यूल आणि पार्श्वभूमी बघितली, तर मे 2022 मध्ये ती डेफिनेटली होऊ शकते. म्हणजे त्याच्या आधी ते फारसं घेणार नाहीयेत. म्हणजे सो जर मे पर्यंतचा म्हणजे आपण एप्रिल पर्यंतचाच कालावधी काउंट करूया, तर 12+4 असा इतका कालावधी तुम्हाला म्हणजे मिनिमम 16 ते 17 महिन्याचा कालावधी 2022 साली परीक्षा देऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आता या 16-17 महिन्याचं नियोजन कसं करायचं? याचे 2-3च महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी सांगतो. नंबर 1, या परीक्षेचं नियोजन करताना मी पुन्हा काही बाबी त्याला रिपीट करेन म्हणजे मी. पहिली बाब तुम्हाला याची रचना माहिती असायला पाहिजे, अभ्यासक्रम माहिती असायला पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रश्नपत्रिका बघितलेल्या असल्या पाहिजेत आणि याच्यात फक्त मी एक ॲडिशन करतो, की जे महत्त्वाचं आहे, की कोणत्या पेपरसाठी आणि त्यातल्या कोणत्या विषयासाठी मला काय वाचायचं आहे. ज्याचा उल्लेख मी पुढे सविस्तरपणे करेनच म्हणजे तयारीच्या प्रक्रियेमध्ये. सो मला नियोजन तेव्हाच चांगलं करता येईल, जेव्हा मला या परीक्षेचं आकलन आहे. विषय माहिती आहे, म्हणजे पेपर्स माहिती आहेत, विषय माहिती आहेत, अभ्यासक्रम माहिती आहेत, साधारणतः प्रश्नाचा मला अंदाज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्या विषयासाठी काय वाचायचं याची संदर्भाची यादी माझ्याकडे आहे. एनसीईआरटी कुठली, संदर्भ पुस्तक इंग्रजीमध्ये कुठलं, मी मराठी माध्यमातून लिहिणार असेल तर मराठी माध्यमातून कुठलं, नोट्स कुठल्या, इथपासून ते न्यूजपेपर्स कुठले, संदर्भ पुस्तकांची यादी. सो नियोजन ठरवण्यासाठी परीक्षेचं आकलन आणि त्या आकलनामध्ये कोणत्या पेपरसाठी, विषयासाठी कोणती रेफरन्सेस म्हणजे संदर्भ पुस्तकं वाचायचे हे आकलन तुम्हाला असलं पाहिजे आणि मला असं वाटतं की हे आहे असं गृहीत धरूयात. मग नियोजन करताना 2-3 महत्त्वाचे मुद्दे काय लक्षात घ्यायचे आहेत, की मुख्य परीक्षा व्यापक आहे. सो या परीक्षेच्या तयारीची सुरुवात मुख्य परीक्षेनंच करायची म्हणजे हा पहिला मुद्दा. नंबर 2, मुख्य परीक्षा व्यापक असल्यामुळं तुम्हाला त्याची तयारी करण्यासाठी साधारणतः जे मी नेहमी सांगत असतो, 1 वर्ष कालावधी जर असेल, तर त्यातले 8 महिने तुम्ही वापरायला पाहिजे, 7 ते 8 महिने. पण आता तुमच्याकडे जर 16-17 महिन्याचा कालावधी 2022 ला टार्गेट ठेवून जर आपण विचारात घेतला, तर 16-17 महिन्यापैकी तुम्ही जवळपास सुरुवातीलाच ठरवू शकता, की मला 10 ते 11 महिन्याचा किमान कालावधी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आहे. विस्तृत कालावधी, इतका कालावधी विद्यार्थ्यांना सर्वसाधारणतः मिळत नाही. कारण तुम्ही जेव्हा मे मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण करता आणि पुढच्या मे मध्ये येणाऱ्या पूर्व परीक्षेचा जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुम्हाला हार्डली 12 महिन्यांचा कालावधी प्राप्त होतो. पण यावर्षी या पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवरती, महामारीच्या पार्श्वभूमीवरती जे काही वेळापत्रक बदललेलं आहे, तुमची ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाची जी परीक्षा जी पुढे ढकललेली आहे, सो या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला 2022 मध्ये किमान 16 ते 17 महिन्याचा कालावधी उपलब्ध होतोय. परिणामी तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी 10-11 महिने किंवा काही विद्यार्थी 12 महिन्याचा कालावधी राखीव ठेवू शकतात. हा मुद्दा क्रमांक 1. 2, त्याचा दुसरा अर्थ असा झाला, पुढचे जे 6-7 महिने असतील, तर ते तुम्ही शांतपणे पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी वापरू शकता. मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, जेव्हा तुम्ही 10-12 महिन्याचा कालावधी, मी रेंज पकडतोय 10 ते 12 महिने, मुख्य परीक्षेसाठी राखीव ठेवणार आहात, तर तुम्हाला त्याचं पुन्हा अत्यंत डिटेल असं प्लॅनिंग करायचं आहे. आणि ते प्लॅनिंग करताना काय करायचं आपल्याला, की साधारणतः 60 ते 65% वेळ मला सामान्य अध्ययनाच्या तयारीला द्यायचा आहे. तो रोज मी द्यायचा का आठवडा विभागून द्यायचा, हा निर्णय तुम्हाला घेता येऊ शकतो. त्याची तुम्ही चिंता करू नका. पण 60 ते 65% वेळ, कारण 1750 पैकी वेटेज जीएसला मुख्य परीक्षेबद्दल मी बोलतोय, 1000 गुणांचा आहे. म्हणजे हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही, की सामान्य अध्ययनाचा घटक आणि त्यातले 4 पेपर्स जे की 1000 गुणांसाठी आहेत, मुख्य परीक्षेच्या रचनेमध्ये महत्त्वाचा आहे. सो स्वाभाविकच एकूण वेळेतला 60 ते 65% वेळ मला सामान्य अध्ययनासाठी राखीव ठेवायचा आहे. ओके. तो डेली करायचा की वीकली प्लॅन करायचा, ओके, हा निर्णय तुमचा असू शकतो. त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता वगैरे वगैरे. हा भाग नंतरचा आहे. तो टेक्निकल डिटेल्स वाला आहे. मुद्दा क्रमांक 2, याचा अर्थ असा होतो, की 30 ते 35% वेळ तुम्हाला वैकल्पिक विषयासाठी राखीव ठेवता येतो. म्हणजे तुम्ही जर रोज 10-11 तासाचा अभ्यास करत असाल, त्यातले 2 तास क्लास अटेंड करायला गेले,
2 तास न्यूजपेपरला गेले, 4 तास गेले, उरलेले जे 7 तास आहेत, तर ते 7 तास जनरली तुम्ही काय करू शकता, की पहिले 4 दिवस सोमवार ते गुरुवार सामान्य अध्ययनासाठी वापरायचे आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हे तुम्ही ऑप्शनलसाठी वापरू शकता. म्हणजे एक रूल ऑफ थंब म्हणून हा सर्वसाधारण नियम तुम्हाला मी सांगतो आहे. काही-काही विद्यार्थी असे करतात, की आठवड्यामध्ये 7 दिवस गृहीत न धरता 6 दिवसांचं प्लॅनिंग करतात, जेणेकरून त्यांना आठवड्यातला शेवटचा रविवारचा दिवस त्या पहिल्या 6 दिवसामध्ये केलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्यासाठी राखीव ठेवतात किंवा ठेवता येतो. मग 6 दिवसामध्ये 3.5 दिवस सामान्य अध्ययनाला आणि 2.5 दिवस वैकल्पिक विषयाला. म्हणजे ही इंटरनल विभागणी तुम्हाला कशीही करता येऊ शकते डेली किंवा वीकली बेसिसवरती. पण मुद्दा महत्वाचा काय? एकंदर जेव्हा आपण वेळेचं गणित बसवू, त्याचं समीकरण जेव्हा आपण ठरवू, तेव्हा 60 ते 65% वेळ किमान जीएसला तुम्हाला राखीव ठेवायचा आहे आणि वैकल्पिक विषयासाठी किमान 30 ते 35% अवधी तुम्हाला ठेवायचा आहे. हा मुद्दा क्रमांक 3. मुद्दा क्रमांक 4 याला जोडून निबंधाचा पेपर 250 गुणांसाठी आहे. आणि बिलीव्ह मी, आमचा जो काही अनुभव आहे आणि तुम्हाला सीनियर्स पण सांगतील, टॉपरच्या अनेक मुलाखती तुम्ही बघू शकता. आता आपलं जे युनिक बुलेटिन नावाचं मासिक आहे, तर जेव्हा यूपीएससीचा निकाल लागला, तर त्या निकालानंतर जवळपास आपण राज्यसेवेच्या एका बाजूला 50 विद्यार्थ्यांची आणि 20 ते 25 विद्यार्थी यूपीएससीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या म्हणजे यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखती आपण युनिक बुलेटिनमध्ये छापलेल्या आहेत. त्या सर्वत्र उपलब्ध आहेत. त्या तुम्ही डेफिनेटली बघू शकता. तर तेही विद्यार्थी तक्रार अशी करतात आणि ती एक त्यांना काय म्हणता येईल म्हणजे एक गोच असते, की आपण एका महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ओके, तर ती बाब काय आहे? निबंधाचा पेपर. म्हणजे निबंधाच्या पेपरला जितकं लक्ष देणं गरजेचं आहे, तितकं लक्ष आपल्या नियोजनामध्ये दिलं जात नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 3 स्पेसिफिकली मी तुम्हाला सांगतोय. आवर्जून ही मी तुम्हाला एक महत्त्वाची इनपुट देईन. 250 गुण म्हणजे एक पेपर आहे. ओके, त्या प्रमाणामध्ये तरी किमान आपण निबंधाच्या तयारीला वेळ दिला पाहिजे. सो ती कशी करता येईल? तुम्ही निबंधाचे 2005 पासूनचे पेपर बघू शकता. त्यातनं तुम्हाला आणि 2013 पासून तर बघायलाच पाहिजे आणि त्याच्या पूर्वीचे देखील निबंधाचे विषय तुम्ही बघू शकता. साधारणतः तुम्हाला अंदाज त्यातनं येईल, की विशिष्ट प्रकारचे निबंधाचे विषय करंट इव्हेंट्स मधनं विचारले जातात. मग स्थानिक पातळीवरचा असेल, राष्ट्रीय पातळीवरचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विषय असतील आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला मग त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, स्त्रियांच्या संदर्भातली, दुर्बल घटकांच्या संदर्भातली अशी विभागणी करता येऊ शकते. आणि दुसऱ्या बाजूला 2013 पासनं आयोगानं विभागवार निबंधाच्या पेपरला डिव्हाइड केलेला आहे. सो विभाग अ जो असतो, जनरली आपण म्हणतोय फिलॉसॉफिकल प्रकारचे असतात. ओके, तात्विक प्रकारचे, वैचारिक प्रकारचे विषय तुम्हाला स्टेटमेंट दिले आणि त्या स्टेटमेंटला तुम्हाला काय करायचं आहे? एस्टॅब्लिश करायचं आहे. ओके, त्याचा खुलासा तुम्हाला करायचा आहे. ते इव्हॉल्व करायचं आहे आणि त्याच्यात जे काही म्हटलेलं आहे म्हणजे तर ते सुधारण तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. डेटा असेल, योग्य एक्झाम्पल्स असतील वगैरे, वगैरे. आणि दुसरे जे निबंधाचे ब मध्ये विषय असतात, तर ते साधारणतः मी मगाशी जसं म्हणालो तुम्हाला करंट धाटणीचे चालू घडामोडी म्हणजे आपल्या समाजामधल्या समकालीन घडामोडी असतील, मग क्षेत्र कुठलं का असेना, त्या बाबतीतले म्हणून मी त्याला सोपा शब्दप्रयोग वापरतोय. करंट टाईपचे, करंट इव्हेंट्सशी संबंधित निबंधाचे विषय असतात. मग सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठल्याही क्षेत्रातले असतील. तर मग आता अशा 2 वेगळ्या प्रकारच्या निबंधाची तयारी जर मला करायची असेल, 250 गुणांसाठी जो पेपर ठेवलेला असेल, तर माझ्या नियोजनामध्ये किमान 15 दिवसातनं 4 तास, 5 तास या निबंधाच्या तयारीसाठी मला राखीव ठेवायचे आहेत. तुम्ही एनसीईआरटी वाचणार आहात, वर्तमानपत्र वाचणार आहात, संदर्भ पुस्तकं वाचणार आहात. याची मला खात्री आहे, की या सगळ्या वाचनातून की जी तयारी आपण एका बाजूला जीएस साठी करणार आहोत आणि वैकल्पिक विषयासाठी करणार आहोत, तर या तयारीतून निबंधाची समांतर तयारी, पॅरलल तयारी, सायमल्टेनियस तयारी ही होतेच म्हणजे. पण शेवटी तुम्हाला 15 दिवसामध्ये 4 ते 5 तासाचा स्वतंत्र ज्याला आपण खास काढलेला वेळ असेल तर तो निबंधासाठी काढा. तुम्ही रोज वाचताना हा भाग निबंधासाठी उपयोगाचा आहे, तर निबंधासाठी जी फाईल कराल, जी नोट कराल त्याच्यामध्ये ते नोंदवून ठेवा. एखादा आर्टिकल असेल तर त्याची क्लिप काढून ठेवा आणि मग जेव्हा तुम्ही 15 दिवसामधनं जे 5 तास ठेवलेले आहेत, अर्धा दिवस जो ठेवलेला आहे, तर ते सगळं काढलेलं त्या विषयावरचं वाचा, त्यातनं मुद्दे काढा आणि म्हणजे अंडरलाईन करा, हायलाइट करा, मुद्दे काढा आणि ते कच्चा आराखडा तयार करा आणि तुम्हाला जमेल तसा निबंधाचा तो काय त्या विषयावरती निबंध तुम्ही लिहून बघा म्हणजे. आणि मग तुम्ही स्वतः वाचा. तुम्हाला नाही आवडला तर पुन्हा त्याचा ड्राफ्ट लिहा, दुसऱ्यांदा लिहा, तिसऱ्यांदा लिहा. जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत लिहित जा. 2-3 ड्राफ्ट लिहायला काही हरकत नाहीत म्हणजे. म्हणजे ती जी प्रक्रिया आहे म्हणजे एक्सपोजिंग वनसेल्फ टू रीडिंग, रिवायझिंग आणि कॉन्स्टंट अँड फ्रिक्वेंट रायटिंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे. म्हणजे वाचणं, उजळणी करा,
विचार करा, लिहा, पुन्हा दुसरा ड्राफ्ट लिहा, तिसरा ड्राफ्ट लिहा. असं जर का आपण करू शकलो, तर मला असं वाटतं की तुम्हाला त्या प्रोसेसमधनं गेल्यामुळं अनेक गोष्टी कळतील म्हणजे. नाहीतर मी तुम्हाला 10 तास जरी आता बोललो, तर त्यातल्या बऱ्याचशा बाबी लक्षात येतील, की हे करायचं आहे. पण ते ॲक्चुअली ज्याला आपण बोली मराठीमध्ये अनेक वेळेला हा वाक्प्रचार वापरतो, म्हणजे की म्हणीच्या रूपामधला आहे, की कळतंय पण वळत नाही. म्हणजे ते वळणं हा जो प्रकार आहे, त्यालाच मी अंगीकृत करणं हा शब्दप्रयोग, इंटरनलाइज करणं, ओके, तो शब्दप्रयोग म्हणजे ते भिनवायचं आहे. सो करायचं आहे, लिहायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे. त्यातनं जे फायदे होतील, तर त्याला आणखीन एक मराठीमध्ये चांगला शब्दप्रयोग आहे, अनुभूती ज्याला म्हणतो आपण. तर ती लिखाणाची अनुभूती तुम्हा सर्वांना स्वतः उमेदवार म्हणून, विद्यार्थी म्हणून ती घ्यायची आहे. त्या प्रक्रियेला तुम्हाला स्वतःला एक्सपोज करायचं आहे. त्या प्रक्रियेतनं तुम्हाला जायचं आहे. सो 15 दिवसातनं जर असा निबंधाचा विषय घेऊन तयारी केला आणि लिहून बघितला, 2-3 ड्राफ्ट लिहिले, समाधान झालं, की मग तुम्ही तुमच्या शिक्षक-शिक्षिकेना, सीनियर्सना दाखवू शकता. सो नियोजनामध्ये माझा मुद्दा एवढाच महत्त्वाचा असेल, की मुख्य परीक्षेचा स्लॉट ठरल्यानंतर त्यातले जी-एस, वैकल्पिक विषय आणि निबंध या तीनही घटकांना म्हणजे योग्य प्रमाणामध्ये वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. ओके, समप्रमाणामध्ये वेळ द्यायला पाहिजे. त्यातल्या कुठल्याही घटकाकडे दुर्लक्ष करायचं नाही. ओके. आणि नियोजनामध्ये मग याच्याखेरीज त्या रेफरन्ससाठी किती काळ द्यायचा, किती वेळा ते वाचायचं, नोट्ससाठी मला किती वेळ लागणार आहे, रिव्हिजन्स मी कशा करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लिखाण. हे सगळे टप्पे तुमच्या तयारीमधले नियोजनामध्ये असायला पाहिजेत. ओके. सो तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तयारीला लागाल आणि हे जे काही मी तुम्हाला इनपुट आता शेअर करत आहे, त्याच्यावरती जेव्हा तुम्ही विचार कराल, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती असतील, याची मला खात्री आहे म्हणजे. पण तुम्ही जेव्हा ते कॉन्स्टंटली विचारात घेता, तेव्हा तुम्हाला नियोजनातले बारकावे हळू-हळू जास्त स्पष्टपणे लक्षात घेता येऊ शकतील म्हणजे. त्यामुळे मी आत्ता त्याच्याबद्दल फारसं भाष्य करत नाही. एवढेच मुद्दे मी नियोजनाच्या बाबतीमध्ये मी सांगेन. आणि जेव्हा तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास म्हणजे वाचन, नोट्स मेकिंग, रिव्हिजन्स, आन्सर रायटिंग अशा सगळ्या टप्प्यातनं जाईल, पूर्ण होईल, मग तुम्ही उरलेला 7-8 महिन्यांचा कालावधी 2022च्या विद्यार्थ्यांसाठी मी हे सांगतोय, पूर्व परीक्षेसाठी शांतपणे वापरू शकता. ओके. दुसरा जो उपमुद्दा तयारीतला आहे, आता तो फार महत्वाचा आहे. म्हणजे तो आजच्या आपल्या या व्याख्यानातला कोर भाग म्हणायला काही हरकत नाही, तयारी. म्हणजे प्रत्यक्ष प्रिपरेशन. याच्यात 2 बाबी उपमुद्द्यातले उपमुद्दे म्हणून मी सांगतो. हे सोपं तुम्हालाही जावं म्हणून म्हणजे. त्यातला एक भाग आहे, की मला वाचायचं आहे. तयारी करायची आहे म्हणजे मला वाचन सुरू करायचं आहे. तर वाचनामध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे. हा त्यातला पहिला उपमुद्दा असेल. म्हणजे तयारीतला पहिला उपमुद्दा आहे म्हणजे. म्हणजे तयारी करणं म्हणजे काय तर मला वाचायचं आहे म्हणजे. पण काय वाचायचं आहे? तर रेफरन्सची बास्केट असा शब्दप्रयोग मी करतो. एन-सी-आर-टीची पुस्तकं. नंबर 2 संदर्भ पुस्तक किमान एक इंग्रजीतलं आणि मराठी माध्यमातून तयारी करणार असाल तर मराठी माध्यमातलं एक म्हणजे. क्लासच्या नोट्स, ओके. आणि त्याखेरीज चालू घडामोडीसाठी किमान एक इंग्रजी वर्तमानपत्र आणि मराठी माध्यमातून तयारी करणार असाल तर मराठी माध्यमातलं एखादं वर्तमानपत्र आणि युनिक बुलेटिन सारखं एखादं मासिक, योजनेसारखं पण मासिक तुम्ही बघू शकता. तुमचं माध्यम कुठलं आहे याच्यावरती. एनसीईआरटीची पुस्तकं, रेफरन्स पुस्तक, क्लास नोट आणि चालू घडामोडीसाठी एखादं वर्तमानपत्र आणि मासिक. ही तुमची रेफरन्सची बास्केट आहे. सो काय वाचायचं आहे तर या बाबी आपल्याला वाचायच्यात. मुद्दा क्रमांक 1. आता मुद्दा क्रमांक 2. या वाचनाचा क्रम कसा असला पाहिजे? ओके. आणि ते कशा पद्धतीने आपण हाती घेतलं पाहिजे? तर मी मगाशी म्हणालो, की तुम्हाला मुख्य परीक्षेनं सुरुवात करायची आहे आणि तुम्ही मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही विषय एक घेतलेला आहे. समजा कॉन्स्टिट्यूशन तुम्ही घेतलेला आहे. GS2 मध्ये जो समाविष्ट आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा मला वाचायचं काय आहे? तर एन-सी-आर-टीचं पुस्तक वाचायचं आहे. पाठ्यपुस्तक असं म्हणूयात आपण त्याला. सो राज्यघटनेचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क हे 11th स्टँडर्डचं 11वीचं जे एन-सी-आर-टीचं पुस्तक आहे, तर ते तुम्हाला सांगितलं जातं. तुम्ही जर मराठी माध्यमातून तयारी करणार असाल तर हे एन-सी-आर-टी इंग्रजीमध्ये वाचावंच लागेल आणि मराठीमध्ये देखील 11वी-12वी इयत्तेचं बालभारतीचं तुम्ही राज्यघटनेचं एखादं बेसिक पुस्तक वाचू शकता किंवा आपल्या युनिक अकॅडमीनं प्रसिद्ध केलेलं आय कार्ड, आपला आय कार्ड म्हणून कॉन्स्टिट्यूशनवरती एक छोटंखानी पुस्तक लिहिलेलं आहे. तेही तुम्ही डेफिनेटली बघू शकता म्हणजे. सो पाठ्यपुस्तकापासून राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, विज्ञान तंत्रज्ञान असेल, फॉर दॅट मॅटर कुठलाही विषय असेल, तर त्या विषयाच्या मुख्य परीक्षेच्या तयारीची सुरुवात ही पाठ्यपुस्तकापासून एन-सी-आर-टी पासून व्हायला पाहिजे. सो ते पाठ्यपुस्तक असल्यामुळं त्या विषयाशी संबंधित मूलभूत संकल्पनांची चर्चा त्याच्यामध्ये केलेली असते. त्या मूलभूत संकल्पना सोदाहरण समजून सांगितलेल्या असतात आणि त्यामध्ये
विद्यार्थी दशेतल्या विद्यार्थ्याला ओके समजावं अशा प्रकारे त्या संकल्पनांचा उलगडा, त्या विषयाशी संबंधित अभ्यासक्रमाचा उलगडा, त्यातल्या बाबी, त्यातली माहिती, त्यातली तथ्य आणि त्यातलं काही विश्लेषण असं अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने एनसीईआरटीच्या पुस्तकांच्या माध्यमातून केलेलं असतं. सो म्हणून तुमच्या युपीएससीच्या तयारीचा पाया जर काय असेल तर तो म्हणजे एनसीईआरटीची पुस्तकं आहेत. मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की गेल्या मे पासनं आपले वेगवेगळे अशा प्रकारचे वेबिनार सुरू आहेत. तुम्ही आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती जा आणि माझे सहयोगी जे आहेत प्रवीण पाटील सर असतील, पंकज वट्टे सर असतील, जव्वाद काजी सर असतील, शुश्रुत सर असतील, अनेक माझ्या सहकारी प्राध्यापकांनी मित्रांनी वेगवेगळ्या विषयांवरती वेबिनार्स कंडक्ट केले. त्यातला एक वेबिनार हा एनसीईआरटीच्या पुस्तकावरती आहे. तर तो वाचायची कशी आहे आणि त्यात कुठल्या कुठल्या खबरदाऱ्या आपण घ्यायला पाहिजेत हे सविस्तर तुम्ही ऐकू शकता. 2-1 तासाचा तो वेबिनार आहे. आता मी एनसीईआरटीच्या बाबतीमध्ये एवढंच सांगेन की एनसीईआरटी मस्ट आहे. मूलभूत तुमच्या तयारीचा पाया घालणारी ती बाब आहे आणि ते एनसीईआरटी तुम्हाला किमान 3 ते 4 वेळा वाचायचं आहे. ज्यातनं तुम्हाला संकल्पना समजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या विषयाच्या आकलनाच्या प्रक्रियेचा पाया बसेल. एक पाया घातला जाईल म्हणजे. नंबर 2 ते एनसीईआरटी पुस्तक वाचल्यानंतर संकल्पना समजून घेतल्यानंतर तुम्हाला जर वळायचं कुठं असेल तर ते म्हणजे त्या विषयाला सुचवलेलं रेफरन्स पुस्तक. जर कॉन्स्टिट्यूशनचा आपण विचार करत असू, कॉन्स्टिट्यूशन मी सोपा शब्दप्रयोग वापरतोय, वस्तुतः कॉन्स्टिट्यूशन आहे राईट्स, जस्टिस, गव्हर्नन्स आणि पॉलिटिकल सिस्टीम असा तो व्यापक विषय आहे. तर त्यासाठी जे स्टँडर्ड पुस्तक इंग्रजी माध्यमातून सुचवलं जातं ते म्हणजे एम लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी. आणि मराठीमध्ये जर तुम्ही तयारी करत असाल तर आपलं युनिक अकॅडमीनं भारतीय राज्यघटना घटनात्मक प्रक्रिया खंड 1 हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. तर ते मराठीमधलं पुस्तक. अशी पुस्तकांची यादी तुम्हाला डेफिनेटली अवेलेबल होऊ शकते. संदर्भ पुस्तक हा तुमच्या तयारीतला त्या त्या विषयाच्या बाबतीमधला दुसरा टप्पा आहे. आता संदर्भ पुस्तक हे बल्की असतं. 700-800 पानाचं कदाचित असू शकतं कारण तो संबंधित विषय समग्रपणे त्या संदर्भ पुस्तकातनं चर्चिलेला असतो, डिस्कस केलेला असतो. सो स्वाभाविकच प्रत्येक प्रकरण सविस्तरपणे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ते वाचायचं आहे. पुन्हा त्यात येणाऱ्या संकल्पना समजून घ्या. त्याची एक अर्थाने रिव्हिजन होईल. त्यात प्रचंड अशी माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तांत्रिक माहिती असेल, ती माहिती आकडेवारीच्या रूपातली असेल, ती त्याच्या व्यतिरिक्त त्या संदर्भ पुस्तकामध्ये विश्लेषणात्मक भाग असतो, स्पष्टीकरणात्मक भाग असतो. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाग, मॅटर, माहिती त्या संदर्भ पुस्तकामध्ये व्यापक पद्धतीने समाविष्ट केलेली असते आणि ते संदर्भ पुस्तक तुम्हाला सावकाशीने व्यवस्थित पद्धतीनं पचवावं लागतं. सो त्याची देखील तुम्हाला 4 ते 5 वेळेला वाचन करायची आहेत. म्हणजे एका वेळेला केलेलं एकदा किंवा दोनदा केलेलं वाचन हे या परीक्षा प्रक्रियेमध्ये पुरेसं ठरणार नाही. तुम्हाला 4 ते 5 रिव्हिजन्स मिनिमम तेवढ्या वेळची वाचन रिव्हिजन्स असं म्हणायला काही हरकत नाही. आता संदर्भ पुस्तक वाचताना खबरदारी काय घ्यायची आहे की ते व्यापक पद्धतीने लिहिलेलं असल्यामुळं तुम्ही वाचत असताना कोणता भाग महत्वाचा आहे तो अधोरेखित करा, अंडरलाईन करा. ओके, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा तो वाचाल त्यातला आणखीन महत्वाचा भाग तुम्ही हायलाइट करू शकता कारण दुसऱ्यांदा तुम्ही वाचताय. पहिल्यांदा वाचल्यामुळे तुम्हाला जास्तीचा भाग किंवा अधिकाधिक भाग महत्वाचा वाटेल. पण जेव्हा तुम्ही तेच रिवाइज कराल तेव्हा त्यातला बराचसा भाग लक्षात राहील तुम्हाला, तोंड ओळखीचा वाटेल, ओळखीचा वाटेल आणि मग तरीही काही भाग फार महत्वाचा वाटतो त्याला हायलाइट करू शकतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मायक्रो नोट्स, मुख्य परीक्षेची तयारी करताना प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या विषयाच्या मायक्रो नोट्स म्हणजे थोडक्यात काढलेल्या नोट्स तयार करायच्या आहेत. म्हणजे पण 2 वेळा वाचल्याशिवाय मायक्रो नोट्स करायच्या नाहीत. पहिल्यांदा वाचताना जर केलं किंवा दुसऱ्यांदा वाचताना केलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी महत्वाच्या वाटतील आणि तुमच्या व्यापक नोट्स तयार होतील. त्याच्यात वेळ पण बराचसा जाईल. त्यापेक्षा तुम्ही जर 2 वाचने केली कोणत्याही रेफरन्सची आणि तिसऱ्यांदा किंवा चौथ्यांदा वाचताना जर मायक्रो नोट्स तुम्ही काढायला लागलात तर त्या खऱ्या अर्थाने मायक्रो होतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या नेमक्या जशा हव्या आहेत, अपेक्षित आहेत तशाच त्या प्रकारच्या होतील. म्हणजे सो संदर्भ पुस्तक वाचताना काळजी काय घ्यायची आहे की त्यातला माहिती प्रधान भाग कुठला आहे, म्हणजे फॅक्च्युअल पार्ट कुठला आहे, इन्फॉर्मेटिव्ह पार्ट कुठला आहे, टेक्निकल भाग कुठला आहे आणि साधारणतः हा भाग पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. आता हे मी असं का तुम्हाला सांगतोय हे कळेल आणि पक्क कळेल जेव्हा तुम्ही पूर्व परीक्षेच्या 11 ते 19 या काळातल्या प्रश्नपत्रिका पाहाल. तुम्हाला असं लक्षात येईल की फॅक्च्युअल प्रश्न बरेच आहेत, इन्फॉर्मेशनच्या आधारे विचारले जाणारे प्रश्न बरेच आहेत, चालू घडामोडी पुन्हा तथ्य ज्याच्यामध्ये महत्वाची आहेत अनेक वेळेला आणि अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये
तो भाग पूर्व परीक्षेमध्ये महत्वाचा असतो. त्यावरती अनेक प्रश्न विचारले जातात. 60 ते 70% असं म्हणायला हरकत नाही. 50% तरी किमान त्यावरती विचारले डेफिनेटली जाऊ शकतात म्हणजे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला तो भाग बघता येऊ शकतो म्हणजे. एका विद्यार्थ्यानं प्रश्न विचारलेला आहे, की केवळ प्रश्न तपासून घेता येतील का? तर आपल्याकडे टेस्ट सीरीजचा फॉर्मॅट असतो. सराव चाचण्या ज्याला म्हणतो मुख्य परीक्षेच्या. तर त्या सराव चाचण्या जर तुम्ही जॉइन केल्या, तर त्याचा भाग म्हणून तुम्हाला उत्तरपत्रिका तपासून दिल्या जातात. त्याची मॉडेल आन्सर्स तुम्हाला दिले जातात. फीडबॅक असेसमेंट ह्या सगळ्या बाबी बघता येऊ शकतील. पण मी माझ्या मूळ मुद्द्याकडे येतो. तर संदर्भ पुस्तक वाचताना इन्फॉर्मेटिव्ह भाग कुठला आहे, तो तुम्हाला निराळा काढता यायला पाहिजे. त्याला प्रोसेसिंग वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. त्याचं कारण असं आहे, की तो पुन्हा-पुन्हा तुम्हाला वाचायचा आहे. आणि दुसरा जो भाग तुमच्या त्या संदर्भ पुस्तकातनं तो कदाचित संकल्पनात्मक असेल, कॉन्सेप्च्युअल असेल, कदाचित तो एक्सप्लेनेशन देणारा असेल, स्पष्टीकरण देणारा असेल, कदाचित तो एनालिटिकल असेल म्हणजे विश्लेषणात्मक असेल. हा भाग थिअरीसारखा असतो, सिद्धांतासारखा असतो. तो समजून घ्यावा लागतो. तो समजून घेतल्याशिवाय पुन्हा जायचं नाहीये म्हणजे सॉरी पुढे जायचं नाहीये आपल्याला. म्हणजे थिअरीचं कसं असतं, समजली तर समजली नंतर नाही समजणार. समजेपर्यंत आपल्याला ते वाचावं लागतं. पण इन्फॉर्मेटिव्ह भाग कसा आहे, की एकदा वाचला, काही गोष्टी लक्षात राहिल्या, आपण विसरू शकतो आणि त्याचं वाईट आपल्याला काही वाटणार नाही. कारण तो माहिती प्रधान असल्यामुळं त्याला पुन्हा-पुन्हा मला वाचावं लागणार आहे, हे मला पक्कं माहिती आहे म्हणजे. सो हे भान संदर्भ पुस्तकाच्या बाबतीमध्ये असलं पाहिजे. तयारीमध्ये तिसरा जो मग टप्पा येतो, तो म्हणजे चालू घडामोडीचा. जव्वाद काजी सर यांचे अनेक वेबिनार चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये झालेले आहेत. तर ते तुम्ही सविस्तरपणे ऐका. त्या स्वतंत्र विषयावरती ते 2-2 तास बोललेले आहेत. आता मी थोडक्यात चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये सांगेन, की न्यूजपेपर असेल किंवा मासिक असेल, तर जे काही आपल्याला वाचायचं आहे, तर ते वाचत असताना कशाच्या चालू घडामोडी आपण बघत आहोत, त्याचा अभ्यासक्रम, त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि जोपर्यंत त्या विषयाचा संकल्पनात्मक पाया, त्यातला कोर जो भाग आहे, तोपर्यंत आपण संदर्भ पुस्तकातनं समजून घेत नाही, तोपर्यंत त्या विषयाशी संबंधित चालू घडामोडींना उगीचच जास्त वेळ देण्यात काही हशील नाही, त्याच्यात काही अर्थ नाहीये. म्हणून मग ही पूर्वअट आहे म्हणजे. चालू घडामोडीला सुरुवातीला तुम्ही वर्तमानपत्राला 2-1 तास रँडमली देऊ शकता आणि जे समजेल तसं तुम्ही वेळेच्या पद्धतीने जाऊ शकता. 2 तासात जेवढा पेपर माझा होईल वाचून, जेवढं मला समजेल, नाही समजलं तरी काही हरकत नाही. माझ्या तयारीचा भाग म्हणून मी पुढे जाऊ शकतो. पण विषय जसे-जसे आपण अभ्यासात पुढे जाऊ, एन-सी-आर-टीच्या माध्यमातनं, संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातनं, तर मग तुम्हाला हळू-हळू त्या विषयाशी संबंधित चालू घडामोडी कळायला लागतील. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला पॅनिक होता कामा नये, की करंट महत्वाचं आहे असं म्हणतात. अशा-अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पण मला सुरुवातीला कळतच नाही. मी 2 तास देतोय, 3 तास देतोय, 4 तास देतोय. कोण म्हणतं की नाही रोजच करायला पाहिजे, जास्त वेळ द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या बाबी मला असं वाटतं की तुम्ही बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि सुरुवातीला किमान 2 तासाचा वेळ वर्तमानपत्राचं वाचन म्हणून रँडमली ओके म्हणजे आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसचा भाग म्हणून आणि दुसऱ्या बाजूला जसं तुम्ही एन-सी-आर-टीच्या आणि संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून एक-एक विषय समजून घ्यायला लागाल, तसं-तसं सबसिक्वेंटली तुम्हाला त्या विषयाशी संबंधित करंट इव्हेंट्स म्हणजे पेपर चांगला कळायला लागेल, क्लासचं मटेरियल चांगलं कळायला लागेल, डिस्कशन चांगली कळायला लागतील आणि मासिकं देखील तुम्हाला चांगली कळायला लागतील. म्हणजे थोडासा कालावधी तुम्हाला वाट बघायचा आहे. म्हणजे आपल्याला त्याचा अभ्यास थांबवायचा आहे तोपर्यंत असा नाहीये म्हणजे, पण आपली जी अपेक्षा असते, की डे 1 पासनं, पहिल्या आठवड्यापासनं, पहिल्या 15 मला करंट चांगलं कळलं पाहिजे, तर तसं ते अजिबात होणार नाही. 1. 2 ज्या पद्धतीनं करंट तुम्हाला करायचा आहे, त्याच्यात पुन्हा 2 बाबी आहेत म्हणजे. एका बाजूला त्याचा फॅक्च्युअल विचार तुम्हाला करायचा आहे. त्याच्यामध्ये आकडेवारी, माहिती, तथ्य असा सगळा भाग एका बाजूला आहे. पण दुसऱ्या बाजूला चालू घडामोडीचं देखील एनालिटिकल अंग आहे, विश्लेषणात्मक अंग आहे. तर ते विश्लेषणात्मक अंग देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांना हे माहिती आहे, की वर्तमानपत्र वाचताना संपादकीय वाचा असं का सांगतात? कारण संपादकीयमध्ये कोणत्याही बाबतीमध्ये चिकित्सक पद्धतीनं भाष्य केलेलं असतं. म्हणजे एखादं धोरण असेल, तर त्या धोरणातले कच्चे दुवे काय आहेत? त्याच्यातल्या मर्यादा काय आहेत? आणि हे एका बाजूला डिस्कस करत असताना त्या बाबतीमध्ये काय साधारणतः उपाय योजता येतील याची हिंट दिलेली असते आणि कधी-कधी संपादक तर थेटपणे काय करायला पाहिजे हे 1, 2, 3, 4 अशा प्रकारे मांडत देखील असतात म्हणजे. त्या थिअरीज आपल्याला वर्तमानपत्रामधलं किंवा मासिकामधलं वाचायला काय सांगतात? तज्ञ व्यक्तींचे जे कॉलम्स असतात, ओके, स्तंभ जे असतात, तर ते त्या-त्या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्ती त्या-त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडीबद्दल लिहीत असतात. त्यांचा अनुभव, त्यांनी केलेले निरीक्षण याच्या आधारे ते महत्त्वाची इन्साईट आपल्याला देत असतात. तर ती इन्साईट ही आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यात काही तथ्य असतील, काही माहिती असेल, पण महत्त्वाचा भाग काय असतो, हे तुम्ही अनेक वेळेला ऐकाल,
कदाचित तुम्ही ऑलरेडी ऐकलं असेल की दृष्टिकोन डेव्हलप करायचा आहे, पर्स्पेक्टिव्ह परिप्रेक्ष्य आपल्याला डेव्हलप करायचा आहे, लेन्स डेव्हलप करायची आहे, दृष्टी आपल्याला डेव्हलप करायची आहे. आणि ही जी दृष्टी आहे, तर ही दृष्टी पुन्हा मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही लोकसेवक आहात, समाजसेवक आहात. ओके, तटस्थता तुमच्याकडे असली पाहिजे, समन्यायी वृत्ती तुमच्याकडे असली पाहिजे. हे सगळे मुद्दे कायमपणे तुमच्या काय मनामध्ये बिंबवलेले तुम्ही असले पाहिजेत. सो हा भाग पुन्हा इथं महत्वाचा येतो. सो हा जो पर्स्पेक्टिव्ह, हा जो दृष्टिकोन आहे, हा जो डेव्हलप करणं आहे, तर तो डेव्हलप करत असताना आपल्याला बाजूचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत आणि त्याच्या विरोधातले मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. आणि हे दोन्ही लक्षात घेतल्यानंतर मी खूप सोप्या पद्धतीने मांडतोय, कारण याला फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा प्रकारे पण बघता येत नाही, असं रिड्यूस करता येत नाही. पण मी समजावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पॉझिटिव्ह आस्पेक्ट कुठले आहेत, निगेटिव्ह आस्पेक्ट कुठले आहेत, म्हणजे मर्यादेचे आस्पेक्ट कुठले आहेत, याच्या पुढे जाऊन तुम्हाला आता याच्यावरती काय करता येऊ शकतं. सो चालू घडामोडीची तयारी करताना केवळ फॅक्ट्स लक्षात घेणं, माहितीचा साठा जमा करणं, ते पुन्हा पुन्हा वाचणं, ते पाठ करणं असा भाग नाहीये. त्यातल्या ज्या फॅक्च्युअल बाबी महत्वाच्या असतील त्या आपल्याला प्रोसेस करायच्या आहेत, त्या पुन्हा पुन्हा वाचायच्या आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहेत. हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला तुम्हाला त्याचा अनालिसिस जे आहे, त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे, तो भाग देखील तुम्हाला बघायचा आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्याकडे तुम्हाला योग्य तो त्यासाठी तुम्हाला योग्य तो वेळ राखीव ठेवायचा आहे. म्हणजे सो संकल्पनात्मक पाया पक्का करणं तयारीमध्ये, संदर्भ पुस्तकाच्या माध्यमातून तो विषय, माहिती, विश्लेषण अशा दोन्ही अंगानं पक्का करणं आणि त्याला जोड देणं चालू घडामोडीची, हे तुमच्या तयारी प्रक्रियेमधला महत्वाचा भाग म्हणून तुम्ही बघायला पाहिजे. आता या तयारी प्रक्रियेमध्ये 2-3 महत्वाच्या बाबी मला समाविष्ट करायच्या आहेत, ज्याचा उल्लेख मी मगाशी नियोजनाची चर्चा करताना केला होता. नोट्स मेकिंग, तर तुमच्या मुख्य परीक्षेच्या तयारी प्रक्रियेचा अभिन्न घटक असला पाहिजे मायक्रो नोट्स. आणि जसं मी मगाशी म्हणालो, कुठलीही गोष्ट, कुठलाही संदर्भ पुस्तक दोनदा वाचल्याशिवाय मायक्रो नोट्स काढायच्या नाहीत. एनसीईआरटी वाचा, दोनदा वाचा, किमान दोनदा. मी किमान सांगतोय. याच्याखेरीज एखाद्याला वाटत असेल की मी तिसऱ्यांदा वाचल्यानंतर मग मी ते करेन, तर हरकत नाही. म्हणजे सो किमान 2 वाचनानंतर तुम्ही ते करायला पाहिजे. 2 त्या नोट्स मायक्रो असल्या पाहिजेत. मी हे समजू शकतो की सुरुवातीला थोडंसं सविस्तर तुम्ही लिहाल, पण हळूहळू पुढच्या दर प्रकरणाला ते शब्दशः मायक्रो होत गेलं पाहिजे. थोडक्यात पण नेमक्या पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी लिहिता यायला पाहिजेत. म्हणजे आणि तिसरी जी बाब आहे, तर त्या शार्प असल्या पाहिजेत. जे महत्वाचे मुद्दे आहेत तेच तुम्हाला त्याच्यामध्ये मांडायचे आहेत. म्हणजे तो शार्पनेस, तो नेमकेपणा जो आहे, तर तो नेमकेपणा तुमच्या नोट्स मेकिंग मध्ये असला पाहिजे. ओके, हा तयारीतला आणखीन एक आयाम तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्या पुढचा जो तयारीतला आयाम आहे, तो म्हणजे ज्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे, उजळणी, रिव्हिजन्स. तुम्हाला आता हे पक्क कळलं असेल, म्हणजे 4 वेळा वाचा, 5 वेळा वाचा, 4-5 रिव्हिजन्स करा, असं जे मी वारंवार म्हणत आहे. तर ह्याचा अर्थ तुम्हाला आता पुरता कळलेला आहे की इतका मोठा आवाका या परीक्षेचा आहे. अनेक पेपर्स, अनेक विषय, बऱ्याच गोष्टी वाचायच्या आहेत. त्यामुळं एकदा दोनदा केलेलं वाचन पुरेसं ठरत नाही. रिव्हिजन्स तुम्हाला त्याची अनेक वेळा तुम्हाला करायची आहेत. म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह पार्टच्या नोट्स कशा काढायच्या, म्हणजे तर सुरुवातीला त्या काढू नका. म्हणजे तुम्ही वाचत जा, सुरुवातीला वाचत जा. कारण काय होतं की क्लासरूम टीचिंगचा भाग म्हणून अत्यंत सविस्तर अशा दर आठवड्याला, दर महिन्याला राउंड अप म्हणून नोट्स आपल्या उपलब्ध केल्या जातात. तर त्यामुळे तुम्ही आता या टप्प्यावरती, प्राथमिक टप्प्यावरती फॅक्च्युअलच्या नोट्स तुम्ही काढू नका. म्हणजे भर कशावरती द्या, वाचा, अंडरलाईन करा, पुढे जायला लागा. म्हणजे ते एकत्रित तुम्हाला संचित रूपामध्ये मिळणारच आहे. म्हणजे पण त्यात आत्ता वेळ वाया न घालवता तुम्ही त्यातल्या ज्या संकल्पना आहेत, त्यातले वेगवेगळे कंगोरे जे आहे, जे आयाम आहे, त्यातलं जे विश्लेषण आहे, त्यावरती काय अभिव्यक्त केलेलं ओपिनियन आहे, तर त्याच्यावरती तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करा. हळूहळू ती बाब तुम्हाला डेफिनेटली समजून घेता येऊ शकते. सो मी उजळणीबद्दल बोलत होतो. तुमच्या तयारीमध्ये रिव्हिजन्सना वेळ ठेवला पाहिजे. रोज झोपण्यापूर्वी अर्ध्या तासाचा कालावधी तुम्ही राखीव ठेवू शकता. तुम्ही 3 दिवसामध्ये साधारणतः 2 ते 2.5 तास राखीव ठेवू शकता. आठवड्यामध्ये जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला नियोजनाबद्दल बोलत असताना, की आठवड्यातला 1 दिवस, संपूर्ण 1 दिवस तुम्ही आधीच्या 6 दिवसामध्ये जे वाचणार आहात, ते उजळणी करण्यासाठी, ते रिवाइज करण्यासाठी राखीव ठेवू शकता. जेव्हा तुमचा एखाद्या विषयातील 7-8 प्रकरणाचा कोर भाग, गाभा भाग अभ्यासून झालेला असतो, म्हणजे वाचन केलेलं आहे, मायक्रो नोट्स काढलेले आहेत, तर त्या 7-8 महत्वाच्या प्रकरणाला 2 दिवस पूर्णपणे बाजूला काढून रिवाइज करू शकता. जेव्हा तुमचा विषय होईल किंवा त्या विषयातला एखादा सेक्शन होईल, तर तो सेक्शन झाल्यानंतर 2-3 दिवस तुम्ही राखीव ठेवू शकता.
सो रिव्हिजनच्या वेगवेगळ्या तऱ्हा किंवा पद्धती असू शकतात, पण तुमच्या तयारीच्या प्रक्रियेमध्ये रिव्हिजन्स डेली अर्धा तास, 3 दिवसातनं काही कालावधी, आठवड्यातला कदाचित 1 दिवस, 15 आठवड्यातला कदाचित 2 दिवस, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही एक नियोजन आखू शकता आणि जसं जमेल तसं त्या रिव्हिजन्स तुम्हाला करता डेफिनेटली येऊ शकतात. पण त्या रिव्हिजन्स नावाचा घटक तुमच्या तयारीचा भाग असला पाहिजे म्हणजे. आता यातले फॉर्मॅट्स कसे असावेत, त्याची फ्रिक्वेन्सी कशी असावी, मला असं वाटते की केवळ तुम्ही इतरांना विचारणं किंवा मी जे सांगत आहे जशास तसं ते केलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही व्यक्ती म्हणून वेगळे असता. तुमची काही वैशिष्ट्ये वेगळी असतात. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तयारी करायला लागाल, काही 4 गोष्टी तुम्ही ऐकल्या, त्या राबवायला सुरुवात केल्या आणि तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये डेफिनेटली बदल करू शकता म्हणजे. ओके. सो ही रिव्हिजनच्या बाबतीमध्ये आणि मग जो तयारीमधला अत्यंत निर्णायक भाग येतो, त्याला मी शेवटचा भाग म्हणेन, तो म्हणजे आन्सर रायटिंग. मुख्य परीक्षेबद्दल आपण बोलत असल्यामुळं जे मगाशी पण मी म्हणालो रचना सांगत असताना, की आकलन जसं महत्वाचं आहे, तसं मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये लिखाण महत्वाचं आहे. सो तुम्हाला चांगलं वाचायचं आहे. त्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे आणि ते वाचत असताना, ते रिवाईज करत असताना वाक्यरचना, भाषा अशा सर्व लेखनाचे जे काही घटक आहेत, त्या घटकांकडे लक्ष द्यायचं आहे. मी जेव्हा अ, अभिव्यक्त करणं, लेखन करणं, लेखनाची क्षमता असं म्हणतोय, तर 3 बाबी म्हणजे रायटिंग ज्याला म्हणतो आपण, 3 आस्पेक्ट मिनिमम तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. एक आहे भाषिक, म्हणजे भाषा. म्हणजे तुम्ही जी वाक्य करत आहात, तर ती व्याकरणदृष्ट्या योग्य आहेत का? ती सुवाच्य आहेत का? स्पष्टता त्याच्यामध्ये आहे का? योग्य काळाचा तुम्ही वापर केलेला आहे का? वगैरे, वगैरे, वगैरे. इथं पासून ते महत्वाचं म्हणजे परिभाषा त्या विषयाची आहे का? इतिहासाची परिभाषा आहे, राज्यघटनेची परिभाषा आहे, अर्थव्यवस्थेची परिभाषा आहे, इथिक्सची परिभाषा आहे. सो हे एक भाषिक अंग आहे. हा पहिला आस्पेक्ट. जेव्हा लेखनाचा विचार करतो, तेव्हा दुसरा आस्पेक्ट आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, तो म्हणजे आशयाचा, म्हणजे कंटेंट ज्याला म्हणूयात आपण. म्हणजे सगळे मुद्दे आलेत का? त्या मुद्द्यांमध्ये माहिती योग्य ती आलेली आहे का? त्याच्यामध्ये योग्य उदाहरणांचा समावेश मी केलेला आहे का? दाखले मी दिलेले आहेत का? डेटा, आकडेवारी मी दिलेली आहे का? जिथं-जिथं आवश्यक आहे ते देऊ शकतो. विश्लेषकांची मतं, विचारवंतांची मतं आवश्यक असतील तर ती मी दिलेली आहेत का? इथं पासून ते उपाय जर सुचवा असं म्हटलं असेल, तर मी उपाय सुचवलेले आहेत का? म्हणजे हा आशयाच्या अंगानं लेखनाचा विचार तुम्हाला करता यायला पाहिजे. कारण शेवटी जो प्रश्न विचारलेला आहे, तो प्रश्न ॲड्रेस केला जाईल तेव्हाच आणि त्या माध्यमातनं त्याला आपण आशय मानतो म्हणजे. सो कंटेंट ज्याला म्हणतो आपण, सबस्टन्स म्हणतो आपण, पोकळ असून चालणार नाही. नुसता भाषेचा फुलोरा जर असेल, तर तुम्हाला परीक्षक अजिबात मार्क्स देणार नाही, गुण मिळणार नाहीत तुम्हाला. तर तुम्हाला त्याच्यामध्ये आशय ठासून भरावा लागेल. सो आशयाचा मुद्दे वगैरे, वगैरे या अर्थानं तुम्हाला विचार करता येऊ शकतो. म्हणजे तिसरी जी महत्वाची बाब आहे, तर ते म्हणजे तुमचं सादरीकरण, प्रेझेंटेशन. आता आपण जेव्हा सर्वसाधारण विचार करतो उत्तराचा, तेव्हा ती टिपिकल पारंपरिक जी पद्धत आहे, प्रस्तावना आहे, त्याच्यानंतर उत्तराचा मुख्य गाभा आहे, मुख्य रचना आहे आणि त्याच्यानंतर समारोप आहे. असे 3 आस्पेक्ट आपण प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये उत्तराच्या रचनेच्या अनुषंगाने विचारात घेतो. इंट्रोडक्शन, प्रस्तावना, त्याच्यानंतर मुख्य बॉडी, त्या उत्तराचा मुख्य भाग आणि कन्क्लुजन म्हणजे समारोप म्हणजे. सो ही मांडणी तुमचं उत्तर वाचल्या त्या परीक्षकाला कळली पाहिजे म्हणजे. ओके. या प्रेझेंटेशनचे आणखीन अनेक कंगोरे आहेत म्हणजे. तुम्ही परिच्छेदाच्या फॉर्मॅटचा वापर करता आहात, पॅराग्राफ फॉर्मॅटचा, की मुद्द्यांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लिहिता आहात 1, 2, 3, 4 म्हणजे. म्हणजे आता प्रेझेंटेशन मधले वेगवेगळे कंगोरे मी तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला जर दाखला द्यायचा असेल, तर तो कसा द्यायचा? आकडेवारी जर आणायची असेल, तर ती कशी आणायची? ओके. तुम्हाला जो युक्तिवाद मांडायचा आहे किंवा जी माहिती सादर करायची आहे, तर ती टॅब्युलर फॉर्ममध्ये करायची आहे का? तक्त्यांच्या रूपामध्ये करायची आहे का? ओके. की फ्लो चार्टच्या माध्यमातून करायची आहे, पाय चार्टच्या माध्यमातून करायची आहे. अशी वेगवेगळी तंत्र, अशा वेगवेगळ्या पद्धती सादरीकरणाचा भाग म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकतात. सो 3 हे आस्पेक्ट लेखनाच्या बाबतीमध्ये तुम्ही कायम लक्षात ठेवा. एक आहे भाषिक, त्याच्यामध्ये पण अनेक उपमुद्दे आहेत, ज्याचा उल्लेख मी मगाशी केलेला आहे. दुसरा आशय आहे, कंटेंट आणि तिसरा जो तेवढाच महत्वाचा आहे, तो म्हणजे प्रेझेंटेशन आहे म्हणजे. ओके. तर तो प्रेझेंटेशनचा भाग आहे, तर तो प्रेझेंटेशनचा सादरीकरणाचा भाग तुम्हाला महत्वाचा मानावा लागतो म्हणजे. ओके. आता हे जमेल कसं? तर आम्ही आमच्या प्रत्येक बॅचमध्ये या लेखनाच्या बाबतीमध्ये प्रत्येक विषयाचे प्राध्यापक सविस्तरपणे सांगतात.
त्यांना आमच्या जुन्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, टॉपरच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात, तर त्या टॉपरच्या प्रश्नपत्रिका तिथं शेअर केलेल्या असतात, त्याही उपलब्ध असतात. सो एका बाजूला वर्गामध्ये मिळणारा इनपुट आणि दुसऱ्या बाजूला जुन्या टॉपरच्या शेअर केलेल्या आपल्या ग्रुपवरच्या त्यांनी लिहिलेल्या उत्तरपत्रिका, त्याची केलेली असेसमेंट या माध्यमातून तुम्हाला हा जो लेखन कौशल्याचा 3 आस्पेक्टनी बनलेला जो भाग आणि मुद्दा आहे, तो तुम्हाला समजून घेता येऊ शकतो. आता चांगलं वाचणं, त्याची रिव्हिजन करणं, ओके, आणि लिखाणाचा सराव करणं. या 3ही बाबी लेखन कौशल्याच्या विकासासाठी आवश्यक आहेत. मी रिपीट करतो. म्हणजे गुणवत्तापूर्ण दर्जेदार वाचन करणं, हे समजण्यासाठी जेवढं महत्वाचं आहे, तेवढंच लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी गरजेचं आहे. मुद्दा क्रमांक 2, उजळणी करणं. म्हणजे एकदा वाचलं तर आपल्याला आशय आणि त्याची भाषिक बाब लक्षात राहील असं नाहीये. वारंवार वाचावं लागेल. म्हणजे आपण अनेक वेळेला असं म्हणतो ना, की ते शब्दप्रयोग माझ्या अंगवळणी पडले पाहिजे. ती वाक्यरचना अंगवळणी पडली पाहिजे. त्या प्रकारचं औपचारिक फॉर्मल लिखाण मला जमलं पाहिजे. तर याच्यासाठी वारंवार वाचन, त्यालाच मी उजळणी म्हणजे रिव्हिजन असं म्हणतोय. ओके, सो चांगलं वाचा, पुन्हा पुन्हा वाचा आणि प्रत्यक्ष लेखनाचा सराव करणं. तर हा मग तुमचा अक्षर कसा आहे, सुवाच्य आहे किंवा नाही, वाक्यरचना जमतेय का नाही तुम्हाला, योग्य परिभाषेचा वापर तुम्हाला करता येतो का नाही, जसं तुम्हाला म्हणायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला मांडता येतं की नाही, असे अनेक आस्पेक्ट हे तुम्हाला मायक्रो नोट्स लिखाणाच्या माध्यमातून करायचं आहे. तुमचं एक एक प्रकरण जसं अभ्यासून होईल, त्या प्रकरणावरती युपीएससीने विचारलेल्या जुन्या प्रश्नपत्रिकातले काही निवडक प्रश्न घ्या. ते तुम्ही स्वतः जे वाचले, ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्या समोर ठेवा. त्या आधारावरती तुम्ही बघून उत्तरे लिहा. न पाहता मग नंतर लिहा. 2-3 ड्राफ्ट त्याचे तयार करा. चेक करून घ्या, असेस करून घ्या. हा तुमच्या ज्याला आपण चॅप्टर वाईज आन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणूयात, हा लेखन सरावाचा दुसरा फॉर्मॅट किंवा दुसरी तऱ्हा असेल. आणि तिसरी ज्याला फुल लेंथ टेस्ट म्हणतोय. मी मगाशी जसं म्हणालो, की आता जानेवारीमध्ये जे विद्यार्थी परीक्षा देत आहेत, त्यांची टेस्ट सीरीज आपली सुरू आहे. आणि ते जवळपास 200 विद्यार्थी ते टेस्ट सीरीज देत आहेत. आणि त्या टेस्ट सीरीजच्या माध्यमातून ते आपली जी तयारी आहे, तर ती पक्की करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. म्हणजे तो हा टेस्ट सीरीजचा असा परीक्षेच्या फॉर्मॅटला समोर ठेवून सेक्शनल असतील 250 गुणांच्या आणि तो संपूर्ण विषय संपवल्यानंतर आणि संपूर्ण पेपर म्हणजे त्याचा अभ्यासक्रम अभ्यासल्यानंतर तो कंप्लीट केल्यानंतर पेपर वाईज 250 गुणांचा जीएसच्या बाबतीमध्ये आणि वैकल्पिक विषयांच्या बाबतीमध्ये 250 गुणांचा फुल लेंथ टेस्ट लिहिणं किंवा पेपर लिहिणं, हा सराव तुम्हाला लेखनाचा तिसरा फॉर्मॅट म्हणून बघता येऊ शकतो. सो अशा रीतीनं वाचन आणि 3 माध्यमातलं 3 फॉर्मॅट मधलं केलं गेलेलं लिखाण याचा विचार करायचा आहे. याच्याखेरीज 2-3 प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेले होते की वैकल्पिक विषयाची निवड. मी तुम्हा सर्वांना विनंती अशी करतो की आमच्या पूर्वीच्या वेबिनार सगळे त्याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर त्यामध्ये आपल्या संस्थेमध्ये जे काही जवळपास 10 ते 11 ऑप्शनल विषय शिकवले जातात, त्या प्रत्येक विषयाचा इंग्रजी माध्यमातनं आणि मराठी माध्यमातनं वेबिनार उपलब्ध आहे. त्याचे व्हिडिओज उपलब्ध आहेत आणि ते व्हिडिओज तुम्ही जरूर बघा. पण वैकल्पिक विषयाची निवड करणं मुख्य परीक्षेसाठी गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला त्या विषयाचा अभ्यासक्रम बघावा लागेल. 1-2 वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहाव्या लागतील. एनसीईआरटी सारखं एखादं मूलभूत टेक्स्ट तुम्ही त्या विषयाचं वाचा आणि हे सगळं केल्यानंतर आणि वेबिनार पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली इनपुट म्हणून तुम्हाला चेक काय करायचा आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला वैकल्पिक विषय निवडायचा आहे, तर तुम्हाला तो वैकल्पिक विषय इंटरेस्टेड वाटतो का, म्हणजे त्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे का, तुम्हाला तो कम्फर्टेबल वाटतो का, आणि ते क्रॉस चेक करण्यासाठी त्याचा अभ्यासक्रम बघणं, एक 2-3 वर्षाच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघणं, एखादं प्राथमिक पुस्तक वाचणं, वेबिनार अटेंड करणं, या माध्यमातून तुम्हाला इंटरेस्ट आणि कम्फर्ट बघता येऊ शकतो. म्हणजे सो ही वैकल्पिक विषयाची निवड तुम्हाला करावी लागणार आहे, काळजीपूर्वक करायची आहे. कोणता एखादा विषय पॉप्युलर असतो, त्यात जास्त मार्क मिळतात, अशा वरवरच्या विचाराच्या आधारे तुम्ही वैकल्पिक विषयाची निवड करता कामा नये. काळजीपूर्वक विचार करा, थोडासा वेळ घ्या, हरकत नाही, म्हणजे गडबड करण्याचं काही कारण नाहीये. तर विचारपूर्वक जर तुम्ही वैकल्पिक विषयाची निवड केली तर मग पुढच्या चुका आपल्याला टाळता येऊ शकतील. म्हणजे सो तयारीच्या प्रक्रियेमध्ये जसं मी मगाशी म्हणालो तुम्हाला की एका बाजूला वाचायचं आहे एनसीईआरटी, संदर्भ पुस्तक आणि चालू घडामोडीचे रेफरन्सेस, वर्तमानपत्र आणि मासिक, आणि अनुक्रमे या तीनही संदर्भाच्या घटकांमधनं तुम्हाला संकल्पना, त्याच्यानंतर तो विषय समग्रपणे संदर्भ पुस्तकातनं समजून घेणं, माहिती विश्लेषण या दोन्हीचा संगम साधत आणि वर्तमानपत्रातनं तुम्हाला चालू घडामोडीचा आस्पेक्ट डेव्हलप करायचा आहे. सो संकल्पना पक्क्या करा, माहितीवरती कमांड मिळवा आणि त्याला जोड तुम्हाला चालू घडामोडीच्या घटकाची द्यावी लागणार आहे.
आणि याचाच भाग म्हणून मायक्रो नोट्स काढणं, उजळणी करणं आणि रायटिंग ॲबिलिटी तुम्हाला डेव्हलप करायची आहे. सो हा तयारीचा एकंदर भाग म्हणून तुम्हाला बघायचा आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे मी वळतो. कौशल्य हा त्यातला तिसरा उपघटक आहे. तर ही कौशल्य देखील 2 प्रकारची आहेत. एक आहे सर्वसाधारण कौशल्य, की जी कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही बाबतीमध्ये लागू शकतात. तुम्हाला नियोजन करता यायला पाहिजे, नियोजनाची हातोटी असली पाहिजे आणि ज्याच्याबद्दल मी मगाशी बोललेलो आहे. परीक्षेची रचना, परीक्षेतले पेपर्स, परीक्षेचे विषय, अभ्यासक्रम, काय वाचायचं आहे, कसं वाचायचं आहे, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला प्राथमिक लेव्हलवरती माहिती असतील, तर तुम्हाला नियोजन करता येऊ शकतं. आणि हे करता यायलाच पाहिजे, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे आहेत. म्हणजे जसं मी प्रशासनाच्या बाबतीमध्ये सांगितलं इथं, ते प्रशासकीयपदी जाण्यासाठी जी परीक्षा आपल्याला लिहायची आहे आणि त्यात पात्र व्हायचं आहे, तर त्या परीक्षेच्या तयारीच्या संदर्भामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात म्हणजे. सो प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग हे कौशल्य तुम्हाला डेव्हलप करायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त सतत तुम्हाला तो आत्मविश्वास जो गरजेचा आहे, आत्मविश्वासी असणं म्हणजे कॉन्फिडंट, सेल्फ बिलीफ, स्वतःवरचा विश्वास आहे तो म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, ओके, चिकाटी, जिद्द, संयम, हे अनेक वेळा तुम्ही गोष्टी ऐकलेल्या आहात, शब्द ऐकलेले आहात, ओके. ह्या सगळ्या बाबींना आपल्याला जगायचं आहे म्हणजे, ओके. म्हणजे ऐकणं गोष्ट वेगळं, मला सांगणं त्याच्याही पेक्षा सोपं आहे, पण तुम्ही विद्यार्थी म्हणून, तुम्ही उमेदवार म्हणून, तर ते तुम्हाला जगायचे आहे. तुम्हाला ते फेस करायचे आहेत, अंगीकृत करायचे आहेत, ओके. आणि त्या माध्यमातून तुमचा प्रवास तुम्हाला पुढे न्यायचा आहे. सो ही जी काही जनरल प्लॅनिंगचं स्किल असेल, डिसिजन मेकिंगचं स्किल असेल, ओके, आणि सतत सकारात्मक कसं राहणं, सेल्फ बिलीफ कसं अश्युअर करायची, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत, मोटिवेशन कसं, मोराल कसं तुम्हाला हाय ठेवता येईल, तर ह्या सगळ्या बाबी जनरल कौशल्यामध्ये तुम्हाला बघता येऊ शकतात. पण ती जी स्पेसिफिक कौशल्य आहे त्याचा उल्लेख करतो आणि मग मी थांबतो थोडका समारोप केल्यानंतर. विशिष्ट कौशल्य काय? आकलनाचं कौशल्य, म्हणजे कॉम्प्रिहेंडिंग ॲबिलिटी, म्हणजे तुम्हाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि जेव्हा मी समजून घेणं, आकलन असं मानतोय, ओके, तर त्याचा अर्थ किंवा शब्दार्थ लक्षात घेणं असं नाही, तर त्याचा अर्थ शब्दार्थाच्या पलीकडे जाणं, मतितार्थ लक्षात घेणं, संकेतार्थ लक्षात घेणे, इम्प्लाइड मिनिंग ज्याला म्हणतात. लेखक लेखिका त्या माध्यमातून जे सांगू पाहती आहे, ते केवळ शब्दार्थाच्याच माध्यमातून सांगू पाहते आहे किंवा समजू शकतो आपण असं नाहीये. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला तो विषय, ती माहिती, त्यातलं विश्लेषण समजून घ्यायचं आहे. सो त्याला मी असं म्हणेन की समग्र आकलनाची क्षमता आपल्याला विकसित करायची आहे आणि ही वाचून वाचून विचार करून आपल्याला डेफिनेटली विकसित करता येऊ शकते. म्हणजे दुसरा जो भाग आहे त्याला जोडून अभिन्न भाग ज्याला म्हणेन, चिकित्सक तुम्हाला वृत्ती डेव्हलप करायची आहे. म्हणजे हे एक स्किल म्हणून तुम्ही त्याच्याकडे डेफिनेटली बघू शकता. क्रिटिकल थिंकिंग, म्हणजे कोणतीही गोष्ट तुम्हाला आहे तशी गृहीत धरायची नाहीये, तर तुम्हाला सोप्या पद्धतीनं, सुलभ पद्धतीनं मांडायचं असेल, तर तुम्हाला चिकित्सक वृत्ती, सहजासहजी विश्वास ठेवायचा नाही. खरंच हे असं आहे का? म्हणजे फिरून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे, ओके. सो अशा पद्धतीने जर तुम्ही करू शकलात, की प्रश्न विचारणं, गृहीत न धरणं, खातरजमा करणं, त्याची मर्यादेची बाजू लक्षात ठेवणं, तर तुम्हाला चिकित्सक विचार करणं ही क्षमता विकसित करता येऊ शकते. महत्वाचा भाग त्याच्या पुढचा जो आहे स्किलच्या भाषेमधला, ज्याचा मी विस्ताराने उल्लेख मगाशी केलेला आहे, की लेखी परीक्षेच्या संदर्भामध्ये तुम्हाला आकलनाबरोबर जोड ज्या कौशल्याची द्यायची आहे, ज्याचा विकास तुम्हाला करायचा आहे, इफेक्टिव्ह ते तुम्हाला जमलं पाहिजे, ते म्हणजे रायटिंग स्किल, ओके. लेखनाचं कौशल्य, लेखनाची क्षमता आणि ती कशी अवगत करायची त्याचा मी मगाशी उल्लेख केलेला आहे. त्याच्या पुढचं जे स्किल विशेषतः व्यक्तिमत्व चाचणीच्या पातळीवरती महत्वाचं ठरतं, ते म्हणजे तुम्हाला जे वाटतंय ते औपचारिक पद्धतीनं मुलाखत मंडळासमोर जसं हवंय आत्मविश्वासपूर्वकपणे मांडता येणं. म्हणजे पुटिंग अक्रॉस थिंग्स म्हणतो ना आपण, म्हणजे त्यांच्या नजरेला नजर भिडवत, त्यांच्या डोळ्यात डोळा घालून बघणं कॉन्फिडेंटली अतिशय, की तुम्ही जो प्रश्न मला विचारलेला आहे त्या बाबतीमध्ये माझं असं म्हणणं आहे. म्हणजे आपण जर खाली बघत असू, आपल्या वेगवेगळ्या अवयवांच्या हालचाली होत असतील, विशेषतः हाताच्या, खांद्याच्या, डोळ्याच्या, चेहऱ्याच्या, तर मग ते समजून घेतील की या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्सच नाहीये म्हणजे, किंवा या विद्यार्थ्याने एकतर त्याच्यावर विचारच केलेला नाहीये म्हणजे. सो ही जी आता म्हणताना आपण सोप्या भाषेमध्ये कम्युनिकेशन स्किल म्हणू, पण हे जे कम्युनिकेशन स्किल आहे तर त्याचं एक आउटर डायमेन्शन आहे म्हणजे, ओके. त्याचं जे इनर डायमेन्शन आहे, त्याचं जे आंतरिक आयाम आहे, म्हणजे गोष्टी समजून घेणं आणि त्याचा भाग म्हणून जे काही संकल्पनांपासून चालू घडामोडीपर्यंतच्या ज्या बाबी आहेत, त्या समजून घेणं, त्याच्यावरती योग्य तो विचार करणं आणि योग्य माहितीच्या आधारे
एखाद्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये स्वतःचं मत तयार करणं, स्वतःची भूमिका तयार करणं, हे इनर भाग म्हणून आपण बघू शकतो, अंतर्गत भाग म्हणून, आंतरिक भाग म्हणून बघू शकतो. ते जर का आपण पक्क केलं, तर ते तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होईल. हां, हे मला मान्य आहे, की कधी-कधी आपल्याला अशा प्रकारच्या फॉर्मॅटची सवय नसल्यामुळं, आपलं आकलन जरी चांगलं असलं, आपली मूलभूत तयारी जरी चांगली असली, तरी आपल्याला बोलण्याचा सराव नसल्यामुळं मुलाखत मंडळासमोर बोलत असताना, आपलं मत मांडत असताना अनेक वेळेला समस्या येतात म्हणजे. पण त्या समस्येवरती मात करणं, कारण ते आउटर डायमेन्शन आहे. सरावातनं तुम्हाला त्यावर मात करता येऊ शकते. त्यासाठी आपण आपल्या संस्थेमध्ये मॉक इंटरव्ह्यू ज्याला मानतो आपण, तर मॉक इंटरव्ह्यूज म्हणजे अभिरूप ज्याला आपण मुलाखत मंडळ म्हणतो, तसं तयार करून त्या विद्यार्थ्यांना 4 ते 5 कधी-कधी जास्त मॉक इंटरव्ह्यूज द्यायला प्रवृत्त करतो आणि त्यातनं मग त्यांना लक्षातच येतं, की जे मॉक इंटरव्ह्यूज रेकॉर्ड केले जातात, त्यातनं आपल्या चुका काय होतात, आपल्याला येत असताना देखील उत्तर देता आलं नाही, मनामध्ये भय होतं, अँक्झायटी होते, असे अनेक साक्षात्कार आपल्याला पहिल्या मॉक इंटरव्ह्यूच्या माध्यमातून होतात म्हणजे आणि त्याच्यावरती सबसिक्वेंटली आपल्याला मात करता येऊ शकते. सो हे कौशल्य मुलाखतीच्या बाबतीमध्ये तुम्हाला डेव्हलप करायचे आहे. सो विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासून जे मी म्हणालो तुम्हाला, की प्रशासन आणि प्रशासकीय सेवक काय नेमकं आहे? या परीक्षांची जी गुंतागुंत आणि आव्हानात्मक स्वरूप आहे, ते 2 बेसिक इनपुट आणि त्यानंतर पहिला मुख्य भाग परीक्षेचं आकलन, त्यातले 3 उपमुद्दे आणि दुसरा मुख्य भाग, त्यातले 3-4 उपमुद्दे या माध्यमातून आपल्याला 2021-22 पण विशेषतः 22 मधल्या परीक्षांची तयारी डेफिनेटली आखता येते. विद्यार्थी मित्रहो, तुम्ही अत्यंत शांतपणे मी जे काही म्हणणं मांडलेलं आहे, ते तुम्ही ऐकून घेतलेत. त्याबद्दल मी युनिक अकॅडमीच्या वतीनं तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि कोणत्याही प्रकारच्या म्हणजे इथल्या वेगवेगळ्या बॅचेस असतील, मॅगझिन असेल, पुस्तकं असतील, या बाबतीतल्या कुठल्याही प्रकारच्या ज्या शंका असतील, तर त्या शंकांसाठी ई-लर्निंग डिपार्टमेंटनं तुम्हाला जे नंबर्स शेअर केलेले आहेत, तर त्या नंबरच्या माध्यमातून तुम्ही आणखीन सविस्तर माहिती त्या उपक्रमाबद्दल किंवा उपक्रमाविषयी जाणून घेऊ शकता. सो थँक यू. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.